Subscribe now and press the bell icon. Never miss an update. स्पर्श आणि देतो फुलांना सुवास
कधी दाह ग्रीष्माचा तू कधी मेघ ओला जनी निर्जनी तुझा पाय डोबलेला तुझी खूण नाही ऐसा तुझी खूण नाही ऐसा गाव तरी कोण तारे कोटी कोटी रूपे तुझी कोटी सूर्य चंद्र तारे खरे रूप देवा तुझे कोणते कळेना 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 तुला आळवाया घ्यावा तुला आळवाया घ्यावा शब्द तरी कोण तारे कोटी कोटी रूपे तुझी कोटी सूर्य चंद्र तारे कोटी कोटी रूपे तुझी कोटी सूर्य चंद्र तारे कुठे कुठे शोधू तुला कुठे कुठे शोधू तुला तुझे अनंत देवा रे कोटी तारे कोटी सूर्य चंद्र तारे. माननीय अध्यक्षांचे आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय नेत्रा पाटील, प्रमुख पाहुण्या माननीय प्राध्यापिका डॉक्टर मृदुला बेळे, उपस्थित मान्यवर आणि श्रोते बंधू भगिनींनो, संजीवनी व्याख्यानमाला 2016मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आपल्या सर्वांच्या सहकार्याने संजीवनी परिवाराने सन 2015-16मध्ये अनेक उपक्रम राबवले. यात आपणा सर्व समाज बांधवांनी परिवाराला अनमोल असे सहकार्य केले. यापुढील आगामी उपक्रमातही आपले असेच सहकार्य लाभेल अशी आशा आणि अपेक्षा करीत आगामी उपक्रमाविषयी मी आपणाशी थोडंसं बोलणार आहे. सध्या विद्यार्थ्यांची उन्हाळी सुट्टी चालू आहे. मुलं खेळ, दंगा, मस्ती यात मग्न आहेत. अशा वेळेस आपल्या पालकांना असं वाटतं की आपल्या मुलाने पूर्ण दिवसभर दंगा, मस्ती, खेळ जरूर करावा, पण दिवसातील थोडासा वेळ त्यांनी आपला स्वतःचा छंद जोपासण्यासाठी किंवा काहीतरी नवीन शिकण्यासाठी आणि वाचनामध्ये घालवावा. परंतु आजकालच्या काळात आपण पाहतो की मुलं ही इंटरनेट, मोबाईल आणि टी व्हीवरील कार्यक्रम यामध्येच रममाण झालेली असतात. अशा वेळेस विद्यार्थ्यांमध्ये किंवा मुलांमध्ये ही वाचन संस्कृती रुजवावी, वाचनाविषयी त्यांच्या मनामध्ये आवड निर्माण व्हावी, यासाठी संजीवनीने एक उपक्रम हाती घेतलेला आहे. यामध्ये गावागावातून इयत्ता 5वी ते 9वीच्या मुलांचे 2 गट करण्यात येतील. या विद्यार्थ्यांना 2 संच पुस्तकांचे देण्यात येतील. या पुस्तकांमध्ये कथा, कविता, खेळ, विज्ञान असे वेगवेगळ्या विषयांवर आधारित ही पुस्तकं असणार आहेत. स्थानिक पालक, शिक्षक यांनी या विद्यार्थ्यांना, या मुलांना एकत्र आणायचे आणि त्यांना वाचनासाठी प्रेरित करून ही पुस्तकं त्यांना वाचनासाठी उपलब्ध करून द्यायची. हा जो उपक्रम आहे हा 2 महिने चालणार आहे. जूनच्या शेवटी संजीवनी परिवार एक विषय देईल. या विषयावर आधारित या मुलांनी निबंध लिहून संजीवनीला सादर करायचे. म्हणजे मुलांचं वाचन आणि अभिव्यक्ती या दोन्ही गुणांना आपण वाव देणार आहोत.
आम्ही आशावादी आहोत की हा उपक्रम यशस्वी होईल आणि हा आशावाद आम्हाला आत्मविश्वास आणि प्रेरणा या अभियानाने दिलेला आहे. या अभियानामध्ये सुमारे 350 विद्यार्थी, 30 शिक्षक आणि पालक यांनी सहभाग घेतला होता आणि यांच्या सहभागाने हा उपक्रम यशस्वी झाला होता. अपेक्षा आहे की असंच सहकार्य या उपक्रमालाही आम्हाला लाभेल. यापुढील दुसरा एक कार्यक्रम संजीवनीचा दिनांक 22 मे रोजी दुपारी 4 वाजता उमादेवी मंदिर येथे आहे. शेअर बाजाराला आपण सट्टा बाजार असं संबोधतो, परंतु या शेअर बाजारातच जर विचारपूर्वक आपण गुंतवणूक केली तर ती लाभदायक ठरते. आणि हे आपल्याला सांगण्यासाठी येत आहेत चंद्रशेखर ठाकूर. दिनांक 22 मे दुपारी 4 वाजता उमादेवी मंदिर येथे. मला माहीत आहे की आपण सारेजण मृदुला मॅडमचे विचार ऐकण्यास उत्सुक आहात, परंतु तत्पूर्वी मृदुला मॅडमविषयी थोडंसं बोलते. लोकसत्तेतील कथा अकलेच्या कांद्याच्या या लेखामुळे त्या आपणा सर्वांना परिचित आहेत. त्या औषधशास्त्रातील PhD असून नलसार विद्यापीठातून पेटंट कायद्यात पदव्युत्तर पदविका केली आहे. पुणे विद्यापीठातून कायद्याच्या पदवीधारक असून इटलीतील तुरिन विद्यापीठातून LLMची पदवी त्यांनी मिळवली आहे. सध्या नाशिक येथील NDMVP या फार्मसी महाविद्यालयात औषध निर्माणशास्त्राच्या त्या प्राध्यापिका आहेत. इटलीतील तुरिन विद्यापीठातील त्यांचा प्रवेश व अनुभव हे प्रेरणादायी आहे. WIPO या संस्थेची पूर्णतः फेलोशिप मिळवून इटलीमध्ये जाऊन इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ शिकण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मृदुला बेळे यांना जेव्हा जिनिव्हातून नकाराचा फोन येतो त्यावेळेस आपण कुठे कमी पडलो हा विचार त्यांना बेचैन करतो आणि मग तिथल्या संचालकांशी जिनिव्हाला ते संपर्क साधतात. त्यांची तळमळ पाहून अखेर एक दिवस त्यांना जिनिव्हाला निमंत्रित केलं जातं. इटलीतील तुरिन विद्यापीठात जगभरातून केवळ 11 विद्यार्थ्यांना मिळणारी फेलोशिप त्यांना मिळते आणि ही संधी त्यांना या विद्यापीठाने दिलेली आहे. इटलीतील तुरिन विद्यापीठात सादर केलेल्या त्यांच्या प्रबंधाला प्रथम क्रमांक मिळाला आणि मग संस्थेचे संचालक श्री पेराल्ता म्हणतात, त्यांना शाबासकी देतात आणि ते म्हणतात, अप्रतिम प्रेझेंटेशन मृदुला. मला आनंद वाटतो की तुला फेलोशिप देण्याचा निर्णय आम्ही घेतला नसता तर तुझ्यासारख्या विद्यार्थिनीला ही अकॅडमी मुकली असती. मला वाटतं याच्यापेक्षा आणखी शाबासकीची थाप ही काय असावी. मॅडमची लेखमाला ही मुळापासूनच वाचनीय आहे आणि ती आपण वाचायला हवी. संजीवनीकडे PDF हे लेख आहेत. ज्यांना हवे असतील त्यांनी संपर्क साधावा. अशा या पाहुण्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करते. नाशिकहून या उन्हाळ्याच्या दिवसातही त्या खास आपल्यासाठी इथे आल्या त्याबद्दल त्यांचे आभारही मानते. बसिम कॅथलिक बँक आणि वसई जनता बँक कायम आपणास सहकार्य करीत असतात. त्यांचेही मनापासून आभार आणि धन्यवाद. कारण मला कळलं की तुम्ही खरंच लेख वाचलेत. संजीवनी परिवाराचे खूप खूप आभार की त्यांनी अशा अवघड विषयावरती बोलण्यासाठी मला इथे बोलवलंय. आणि मी इथे जेव्हा आले आणि इथला ऑडियन्स पाहिला तेव्हा अगदी माझ्या कॉलेजमधल्या वर्गाची आठवण झाली, जो मागून पुढे भरत येतो तर त्याची आठवण झाली मला. पण आता हळूहळू वर्ग पुढे भरेल थोड्या वेळात अशी अपेक्षा करूया. ऑडियन्समध्ये मला मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक दिसत आहेत आणि मला वाटतं की आजचा माझा विषय त्यांच्या खूप जिव्हाळ्याचा आहे. कारण औषधं आणि त्यांच्या किमतींबद्दल बोलत असताना आणि या औषधांना पेटंट्स कसे गव्हर्न करतात ह्याच्याबद्दल मी बोलणार आहे.
आणि त्यात बऱ्याच डिटेलमध्ये आपण जेनेरिक मेडिसिनबद्दल सुद्धा बोलणार आहोत, जो ज्येष्ठ नागरिकांना जी औषधं आता बरीच वर्ष पुढे घ्यावी लागणार असतात, लाईफस्टाईल मेडिसिन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे डायबेटीस आणि ब्लड प्रेशरवरची औषधं जी एकदा सुरू झाली की ती कधीच थांबत नाहीत आणि त्याच्यावरती आपले प्रचंड पैसे खर्च होतात. मग तर त्याला ऑप्शन हा जेनेरिक मेडिसिनचा असू शकतो आणि तो म्हणजे काय, त्याचा पेटंटशी आणि त्यांच्या किमतींशी कसा संबंध आहे हे आपण बघणार आहोत. विषय मला मान्य आहे की थोडासा अवघड आहे, पण आय विल ट्राय माय लेवल बेस्ट की त्याला सगळ्यात सोपं करून आपल्याला कसं सांगता येईल. त्याआधी थोडंसं मी असं सांगेन, माझ्या ओळखीवरून तुम्हाला कळलं असेल की माझं जे शिक्षण आहे ते इंटरडिसिप्लिनरी ज्याला आपण म्हणतो तसं आहे, की मी मूळ माझ्या पदव्या सगळ्या औषध निर्माण शास्त्रातल्या आहेत आणि त्यानंतर बऱ्याच उशिरा मी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी लॉचं शिक्षण घेतलं. हे शिक्षण उशिरा म्हणजे 2008 पासून पुढे सुरू झालं. तोपर्यंत मी फक्त औषध निर्माण शास्त्रामध्येच होते आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल की ते कसं सुरू झालं. थोडक्यात 2008 मध्ये माझा एक वर्गमित्र जो PhD फार्मास्युटिकल केमिस्ट्रीमधला होता, त्याच्यानंतर रिसर्चर, पण भारतात आल्यानंतर मात्र त्यांनी R&D कुठल्याही फार्मा कंपनीचं जॉईन न करता इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी डिपार्टमेंट्स असतात सगळ्या फार्मा कंपन्यांमध्ये, ते जॉईन करायचा निर्णय घेतला. आणि ह्या माझ्या वर्गमित्राशी एक दिवस मी फोनवर गप्पा मारत होते, तर त्यांनी मला एका औषधाशी रिलेटेड भारतामध्ये झालेली पेटंटची एक मोठी केस समजावून सांगितली. खूप वेळ तो मला तासभर ते सांगत होता. ते सगळं मी हो करून ऐकून घेतलं आणि सगळं त्याचं बोलणं संपल्यावर सांगितलं की तुला खरं सांगू का राजेश, मला काहीही कळलं नाही तू काय बोलत होतास. मग तो मला म्हणाला की तुला काही कळलं नाही ना, तर मग आपल्याला लाज वाटायला पाहिजे ह्याची की कळलं नाही ते. तर मी म्हटलं का, मी तुम्हाला हे सांगेन की 95 साली माझं M.Pharm झालं आणि 95 साली माझं B.Pharm झालं आणि 97 साली M.Pharm आणि मग उशिरा PhD. तर 97 साली जेव्हा आम्ही मास्टर्स केलं तेव्हा आमच्या अभ्यासक्रमामध्ये पेटंट्सचा P सुद्धा कधी नव्हता, जो की औषधांमध्ये आता अतिशय महत्त्वाचा विषय झालाय, पण तेव्हा तो नव्हता. तर मी त्याला म्हणाले की मला कसं समजेल, आपण हे शिकलोच नाही ना कधी. मग तो म्हणाला अरे हो, पण आपण एका फार्मसी महाविद्यालयात शिकवतो आणि इथे शिकवणाऱ्याच लोकांनाही येत नसेल, तर आडातच नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार आणि तुमच्या मुलांना कसा कळणार हा विषय. तर असं बोलून आमचा तो फोन बंद झाला. पण त्यांनी मला जे ते एक वाक्य ऐकवलं होतं की आपल्याला लाज वाटायला पाहिजे, ते मला खूप लागलं, मिरची लागावी तसं लागलं आणि 2-3 दिवस ते वाक्य सारखं माझ्या डोक्यात होतं. 3 दिवसानंतर मी त्याला फोन केला आणि म्हणलं राजेश, तू म्हणतोस ते खरं आहे, हे मला शिकायला पाहिजे आणि नंतर मुलांना शिकवायला पाहिजे, मी कसं शिकू सांग. तर तेव्हा तो हैदराबादमध्ये होता आणि तो म्हणाला की इथे एक नालसार नावाची लॉ इन्स्टिट्यूट आहे, तिथल्या डिप्लोमाला तू ॲडमिशन घे, सध्या तेवढं पुरे आहे. डिस्टन्स लर्निंग प्रोग्राम आहे तो, पण त्यांचे 3 इंटरॅक्टिव्ह सेशन्स मुंबईमध्ये होतात वीकेंड्सना, त्याला तू नाशिकहून येऊ शकशील, तेवढं कर. मी त्या प्रोग्रामला ॲडमिशन घेऊन टाकली. माझ्या वर्गामध्ये सगळे IP मध्ये काम करणारे लोक होते आणि मी मात्र पूर्णपणे नवीन होते. आय वॉज अ टोटल नोवाईस. आणि त्यामुळे मला पहिल्या क्लासमध्ये तर असं झालं की काहीच पत्ता लागत नाही काय चाललंय. आणि पण आम्हाला शिकवायला जी लोक यायची इंटरॅक्टिव्ह सेशनमध्ये ती अतिशय म्हणजे डॉक्टर रेड्डीज सारख्या फार्मा कंपनीचा IP चा हेड किंवा बायोकॉनचा IP हेड ते येऊन शिकवायचे. आणि मला ही भीती इतकी होती की बरोबरच्या लोकांना फार येत आहे आणि मला काहीच येत नाहीये. ह्या भीतीने मी खूप अभ्यास केला वर्षभर. आणि माझं तेव्हा फॅमिलीच्या रिस्पॉन्सिबिलिटी तर बायकांना कधीच चुकत नाही, शिवाय जॉब चालूच होता पूर्ण वेळ. पण ते करत करत मी तो डिप्लोमा संपवला आणि जेव्हा माझी परीक्षेच्या वेळी तर मी खूप रटून अभ्यास केला आणि मी सरप्राइझिंगली तेव्हा त्या परीक्षेत भारतात 2री आले, जेव्हा की बरोबर असणाऱ्या लोकांना खूप IP येत होता, IP मध्ये काम केलेली लोक होती. त्यानंतर मात्र तो प्रवास सुरू राहिला. मग तो विषय मी आमच्या फार्मसी कॉलेजेसमध्ये, इथे कोणी फार्मसी शिकणारे स्टुडंट्स आहे? हां, तुम्हाला आहे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी फायनल इयरला आहे. सो फार्मसी कॉलेजेसमध्ये 4-5 वर्षापूर्वी हा विषय इंट्रोड्यूस झाला होता, पण शिकवायला लोक नसतात, कारण माझ्यासारखेच सगळे फार्मसी शिकलेले लोक आणि शिकवणार कोण, कारण फार्मामधलं IP शिकवणं ही अजून अवघड गोष्ट आहे जी प्युअर लॉयर्स येत नाही, कारण त्यात एक रेग्युलेटरीचा आस्पेक्ट असतो. मग मी हा विषय ताबडतोब माझ्या महाविद्यालयात शिकवायला मागून घेतला. शिकवता शिकवता मी खूप शिकले. शिकवणं हा सगळ्यात उत्तम मार्ग शिकण्याचा.
माझ्या मुलांना ते आवडायला लागलं. पण मला कळलं की ह्यांना चांगलं शिकवता येणे इतकं काही आपल्याला अजून येत नाहीये. मध्यंतरीच्या काळात माझं PhD संपलं. PhD संपलं की एक मोठा व्हॅक्यूम तयार होतो आयुष्यात. मग त्या व्हॅक्यूममध्ये आता काय करायचं म्हणून मी लॉला ॲडमिशन घेऊन टाकली. आणि लॉ करत असतानाच हा जो मित्र ज्यांनी मला IP शिकण्याची गळ घातली होती त्यांनी मला सांगितलं की तू या LLMला अप्लाय कर. आणि ती कशी मिळाली ॲडमिशन ती एक मोठी स्टोरी आहे, तुम्हाला त्यांनी सांगितली. पण ते जे शिक्षण झालं माझं, माझी अशी एक रेअर केस आहे की माझं LLM LLBच्या आधी कम्प्लीट झालं. आधी LLM झालं आणि मग LLM, जे भारतात होऊ शकत नाही पण युरोपमध्ये हे अलाउड आहे. तर तिथलं जे शिक्षण माझं झालं 360 डिग्रीजनी शिक्षण झालं. आणि जिनेवामध्ये वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन जी आहे, UN ची सबसिडरी आहे ही, तिथे मला 2 आठवडे राहून शिकायला मिळालं डेप्युटेशनवरती. आणि उरलेला काळ माझा तुरीनमध्ये गेला. त्यानंतर तिकडून परत येऊन मग मी उरलेलं LLB कम्प्लीट केलं. आणि आता मी फार्मसी कॉलेजमध्ये औषध निर्माण शास्त्रातले जे हार्डकोअर विषय असतात ते शिकवते आणि हेही विषय शिकवते. मग लेखन झालं, त्याच्यातून पुस्तक झालं असं, आणि आता व्याख्यानं चालू आहेत. असा तो सगळा प्रवास आहे. तर सांगायची गोष्ट ही की औषध निर्माण शास्त्रामध्ये आज मुळात इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी हा विषय खूप महत्त्वाचा झालेला आहे जगभरात. पण भारतामध्ये या बाबतीत आपल्याला गंध नाही. आणि त्यातले त्यात औषधांच्या बाबतीत तर तो अतिशय महत्त्वाचा झालेला आहे. आणि तो औषधांच्या किमती कशा गव्हर्न करत असतो. आणि भारताचा जो पेटंट कायदा आहे, मला असं वाटतं की माझं आजचं लेक्चर झाल्यानंतर एक टेक होम मेसेज तुम्हाला असा मिळाला की मुळात आपल्या भारतीयांना सगळ्यांना अशी सवय असते की भारतातलं काहीच आपल्याला आवडत नाही. भारतातल्या प्रत्येक गोष्टीला आपल्याला शिव्याच घालायच्या असतात. पण माझ्या व्याख्यानानंतर जर काही तुमच्यातल्या लोकांना असं वाटलं की भारतातला जो पेटंट कायदा आहे तो औषधांच्या किमती कमी ठेवण्यामध्ये कसं काम करतो आहे आणि त्यासाठी तुम्हाला जर भारताचा काही काळापुरता अभिमान वाटला तर ते मला वाटतं मी काहीतरी मिळवलं असं मला वाटेल. तर आपण आपल्या विषयाकडे येऊया. हे दिसतंय की अजिबात दिसत नाहीये. फर्टिलाइज करण्यासाठी कॉम्पीट करत असतात आणि त्यातलं एखादं स्पर्म मग त्या ओव्हमपर्यंत पोचतं आणि त्याच्यातून जन्म होतो माणसाचा. तर औषधांचंही तसंच आहे. अगदी साधारण 10,000 मॉलिक्युल्स एकमेकांशी कॉम्पीट करत असतात औषध बनण्यासाठी. आणि त्यातला एखादा किंवा 2 औषधं त्यांचं खरंच औषध बनतं. कधी कधी तर असंही होतं की एवढ्या 10,000 मधलं एकही औषध म्हणून सक्सेसफुल होत नाही आणि सगळे प्रयत्न वाया जातात. तर इतकी अवघड ती गोष्ट आहे. साधारण फार्मा कंपन्यांमध्ये रिसर्च असा होतो की कुठल्या एरियामध्ये कुठल्या रोगावरती नवीन औषध शोधण्याची आपल्याला आता गरज आहे हे आधी ठरवलं जातं. की कॅन्सर, आता सगळ्यात जास्ती रिसर्च हा कॅन्सर मेडिसिनवरती होतो आणि त्याच्यानंतर डायबिटीसवरती जगात. सो कॅन्सरवरती आपल्याला नवं औषध शोधायची गरज आहे हे आधी ठरवलं जातं की ह्या एरियामध्ये आपण काम करायचं. त्यानंतर मग साधारण कम्प्युटरवरती कॅन्सरवरती काम करणाऱ्या औषधाचं केमिकल स्ट्रक्चर कसं असू शकेल ह्याच्यावरती काम केलं जातं. आणि काही हायपोथेटिकल औषधांचे केमिकल फॉर्म्युले कम्प्युटरवर बनवले जातात. आणि मग ह्यातले जे औषधं किंवा जी केमिकल्स लॅबमध्ये बनवणं शक्य असेल, काही शक्यच नसतात म्हणजे ती हायपोथेटिकली कम्प्युटरवर आलेली असतात पण त्यांना बनवणं प्रयोगशाळेमध्ये शक्यच नसतं, ती सोडून दिली जातात. आणि त्यानंतर उरलेली म्हणजे बघा साधारण 10 ते 15,000 असे केमिकल फॉर्म्युले कम्प्युटरवर शोधले जातात. त्यातले 10,000 रसायनं औषध निर्माण कंपनीच्या लॅबोरेटरीमध्ये बनवली जातात. 10,000 नवी रसायनं. त्यानंतर या रसायनांचे छोट्या चाचण्या किंवा ट्रायल्स हे प्राण्यांवरती होतात, ज्याला आपण प्री क्लिनिकल स्टडीज म्हणतो. उंदरांवरती किंवा सशांवरती, रॅबिट्सवरती हे प्रयोग होतात. औषधातल्या सगळ्यात महत्त्वाच्या ज्या 2 गोष्टी टेस्ट केल्या जातात ते म्हणजे ते सेफ आहे का, ते सुरक्षित आहे का सगळ्यात पहिल्यांदी, ते उपयोगी आहे की नाही ते नंतर, पण ते आधी सुरक्षित आहे का हे बघितलं जातं, सेफ्टी. आणि दुसरं म्हणजे ते उपयोगी आहे का, एफिकसी. सो सेफ्टी आणि एफिकसी ह्या 2 गोष्टी औषधाच्या चेक केल्या जातात. आणि ह्या गोष्टींवरती म्हणजे आता डायबेटीसवरचं औषध असेल तर उंदरांमध्ये डायबेटीस निर्माण केला जातो
आणि मग त्या डायबेटीस वरती ती औषधं दिली जातात आणि तो डायबेटीस बरा होतोय का, आधी त्या औषधांनी त्या उंदरांना काही हार्म होतोय का हे पाहिलं जातं, म्हणजे सेफ्टी पाहिली जाते. आणि नाही झाला तर मग डायबेटीस बरा होतोय का हे पाहिलं जातं, म्हणजे एफिकसी पाहिली जाते. आणि साधारण या 10,000 औषधांपैकी प्री क्लिनिकल स्टडीजमध्ये असं होतं की निम्म्याच्या वर औषधं बाद होतात, आधी ती सेफच नसतात म्हणून. फार वर्षापूर्वी एक औषध निर्माण शास्त्रामध्ये घडलेला काय म्हणता येईल त्याला, एक दुःस्वप्न होतं असं म्हणूया, थॅलिडोमाइड डिझास्टर म्हणतो आम्ही त्याला, की एक औषध बाजारात आलं ह्या सगळ्या स्टडीज नंतर आणि ते प्रेग्नंट बायकांमध्ये फीट येतात ना त्याच्यावरती दिलं गेलेलं औषध होतं. आणि प्रेग्नंट बायकांनी ते औषध घेतल्यानंतर जी मुलं जन्माला आली त्यांना ज्याला सील्ड लिम्स म्हणतो आपण, म्हणजे छोटे छोटे हात आणि पाय, एवढेसेच हात आणि एवढेसेच पाय असे असलेली मुलं जन्माला आली, ज्याला फोकोमेलिया म्हणतात ह्या डिसीजला. आणि हा डिझास्टर त्या औषधामुळे झाला हे लक्षात आलं. ह्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की सेफ्टी किती महत्वाची आहे औषधाची. एक वेळ त्यांनी रोग बरा नाही केला तरी चालेल, पण आधी सेफ असलं पाहिजे. सो सेफ्टी आणि एफिकसीमध्ये ह्या चाळणीमध्ये निम्म्याच्या वर केमिकल्स प्राण्यांमधल्या चाचण्यांमध्येच गळतात. समजा 4-5% औषधं शिल्लक राहतात असं समजा, निम्मी आधी सेफ्टी स्टडीमध्ये जातात आणि मग उरलेली सेफ आहेत पण इफेक्टिव्हच नाही आहेत असं लक्षात येतं, म्हणून ती गळतात. मग ह्या सगळ्या स्टडीज प्राण्यांमधून केल्यानंतर असं लक्षात येतं की 8 किंवा 10 किंवा समजा 100 फार तर फार केमिकल्स अशी होती जी प्राण्यांमध्ये सेफ पण होती आणि उपयोगी पण होती ते औषध क्युअर करायला. मग आता ह्याच्यावरती आपल्याला माणसांमध्ये प्रयोग करायचे आहेत. मग आता क्लिनिकल स्टडीज सुरू होतात आणि मग वेगवेगळ्या फेजेसमध्ये हे स्टडीज माणसांवर केले जातात. पहिला स्टडी हा फेज 1 स्टडी असतो, फेज 1 क्लिनिकल ट्रायल्स. हा अतिशय महत्त्वाचा असतो कारण की माणसांमधलं हे पहिलं एक्सपोजर असतं औषधाचं. असं होऊ शकतं की ते औषध प्राण्यांमध्ये सेफ होतं पण माणसांमध्ये ते नाही आहे सेफ, असं घडू शकतं. आणि म्हणून फार कसून तपासणी करून मग माणसांवरती ट्रायल करण्याची परवानगी दिली जाते. ह्या पहिल्या फेज 1 ट्रायलमध्ये कमीत कमी ह्युमन व्हॉलेंटियर्स म्हणजे कमीत कमी स्वयंसेवकांना इन्क्लूड केलं जातं, कारण ते सेफ आहे की नाही आपल्याला माहीत नसतं. हे औषध दिल्यानंतर फेज 1 स्टडीमध्ये जर असं आढळलं की ते सेफ आहे तर मग फेज 2 स्टडीला ते मॉलिक्यूल जातं. समजा 100 मॉलिक्युल्सवर फेज 1 स्टडी केला गेला असेल तर त्यातले 15 किंवा 20 फार तर फार फेज 2 पर्यंत शिल्लक राहतात. फेज 2 मध्ये मग त्याची एफिकसी आपल्याला बघायची, म्हणजे खरंच त्यांनी डायबेटीस क्युअर होतोय का, आणि जर होत असेल तर जे ऑलरेडी मार्केटमध्ये औषधं अस्तित्वात आहेत त्यापेक्षा ते चांगलं आहे का, तर ते करण्यात काही अर्थ आहे ते पाहिलं जातं. फेज 2 स्टडी जे एफिकसी स्टडी असतो त्यामध्ये पण कमीच स्वयंसेवक इन्क्लूड केले जातात. आणि मग जेव्हा असं लक्षात येतं फेज 2 स्टडी नंतर की 3 किंवा 4 रसायनं ही सेफ पण होती आणि इफेक्टिव्ह पण होती, मग त्यांच्यावरती फेज 3 स्टडी केला जातो. फेज 3 स्टडीमध्ये जगभरातून हजारो लाखो ह्युमन व्हॉलेंटियर्सना इन्क्लूड केलं जातं त्या प्रयोगामध्ये. ह्याचं कारण असं आहे, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या देशातला पण डेटा हवा असतो, कारण कधी असं होतं की एखाद्या औषधाचा डोस हा आफ्रिकन्समध्ये जास्ती होता पण इंडियन्समध्ये कमी आहे, किंवा एखादं औषध हे अमेरिकन्सवर काम करतंय पण इंडियन्सवर करत नाही, असं होऊ शकतं. म्हणून खूप मोठा डेटाबेस जमा करावा लागतो. आणि मग तो केल्यानंतर जेव्हा असं लक्षात येतं फेज 3 स्टडी नंतर की ते सेफ पण आहे आणि त्यांनी इतक्या मोठ्या पेशंट्समध्ये काम सुद्धा केलं, तेव्हा मग ते औषध विकायला परवानगी मिळते. एक लक्षात घ्या की औषधाची जी इंडस्ट्री आहे, औषध उद्योग जो आहे हा अतिशय टाईटली रेग्युलेटेड उद्योग आहे. एखादं इंजिनिअरिंगचं इक्विपमेंट किंवा एखादी घरगुती वापराची वस्तू किंवा वह्या किंवा पुस्तकं किंवा पेन हे तुम्ही बनवले आणि विकायला काढले असं चालू शकतं. असं औषधांमध्ये अजिबात चालत नाही, कारण की तुम्ही माणसाच्या आयुष्याशी खेळत असता आणि त्याच्यामुळे ते अतिशय टाईटली रेग्युलेटेड असतं. प्रत्येक देशाची औषधांची ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोल करणारी एक बॉडी असते. भारतामध्ये जसं FDA आणि DCGI आहे, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया. अमेरिकेमध्ये US FDA आहे. सो ह्या त्यांच्या रेग्युलेटिंग बॉडीज आहेत आणि त्यांच्याकडे तुम्हाला हे सगळं डेटा सादर करायला लागतो. फेज 3 क्लिनिकल स्टडीजचा डेटा म्हणजे एवढं जाड बाड असतं, हजारो पानांचं, आणि ते सगळं तपासून जेव्हा त्यांची खात्री पटते
की हे सेफ आहे आणि इफेक्टिव्ह आहे, तेव्हा मग ते औषध विकायची परवानगी मिळते. आणि मग त्यानंतर मार्केटमध्ये आल्यावरही त्याच्यावरचा अभ्यास थांबत नाही. पोस्ट मार्केटिंग स्टडीज, ज्याला फेज 4 क्लिनिकल ट्रायल्स म्हणतात, कधी कधी असं होतं की फेज 3 मध्ये सेफ होतं, पण फेज 4 मध्ये जेव्हा प्रचंड प्रमाणात लोक औषधं घ्यायला लागली तेव्हा काही घटना अशा घडल्या ज्याच्यामुळे त्या औषधावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं. अशा वेळी मार्केटमध्ये असलेलं औषध परत बोलवलं जातं आणि फेज 4 मधून जेव्हा औषध थ्रू होतं तेव्हा ते मग खऱ्या अर्थाने मार्केटमध्ये येतं पुढची स्टडी. सो तुमच्या लक्षात आलं असेल 1 बिलियन म्हणजे 100 कोटी, म्हणजे 2.3 बिलियन US$ हे भारताचं हेल्थवरचं बजेट पण नाही आहे. तेवढा खर्च एक नवं औषध निर्माण करण्यासाठी येतो. आणि त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की ते एवढं महाग का असतं सुरुवातीला औषध जेव्हा बाजारात येतं तेव्हा. अर्थात हा आकडा खरा आहे असं मी म्हणत नाही, पण हा सांगितलेला आकडा असा आहे औषध निर्माण कंपन्यांनी की आम्हाला हा सगळा खर्च जो झाला तो संशोधनावरती झाला, जे खरं नाही. संशोधनावरती जो खर्च होतो त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त खर्च मार्केटिंगवर होतो. जो पण 2.3 बिलियन US$ मधले संशोधनावर खर्च झालेले किती आणि मार्केटिंगवर झालेले किती, हे कुठलीही फार्मा कंपनी कधीही सांगत नाही, कधीही आपल्याला ह्याचा पत्ता लागत नाही. आणि हे तुम्हाला माहीत असेल की ह्या बाबतीत मी इथे जाहीरपणे बोलू इच्छित नाही, पण मार्केटिंगच्या स्ट्रॅटेजीज कशा असतात औषध निर्माण कंपन्यांच्या आणि कसं डॉक्टरांना कन्व्हिन्स केलं जातं वगैरे त्याबद्दल मी बोलू इच्छित नाही, पण त्याच्यावर प्रचंड खर्च होतो आणि तो खरं तर संशोधनापेक्षा खूप जास्ती असतो. पण ही फिगर सध्या आहे आणि ती चेक करणं आपल्याला शक्य नाही आहे, त्याच्यामुळे आपण ती खरी मानून चालूया की ही 2.3 बिलियन US$ इतकी ह्याची कॉस्ट आहे. नेक्स्ट. आणि ह्या पुढच्या काही स्लाइडमध्ये मी हेच सगळं लिहिलेलं आहे की किती वर्ष लागतात. 10,000 औषधांपासून चालू करून तुम्हाला शेवटी एक औषध मिळतं आणि 10 ते 12 वर्ष ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये वाया जातात. पुढे तर मग औषधाची किंमत एवढी का असते, तर एक म्हणजे संशोधनावरचा खर्च, दुसरा म्हणजे मार्केटिंगवरचा खर्च आणि तिसरा महत्त्वाचा खर्च म्हणजे पेटंटिंगवरचा खर्च. पेटंट्स घेण्यासाठीही प्रचंड खर्च होतो. ठीक आहे. आता पेटंट का म्हणजे काय हे आपण नंतर बघणारच आहोत, पण त्याआधी मला एक थोडक्यात असं सांगायचंय. हां, अजून पुढे. साधारण सगळी नवी औषधं मी जे सांगितलं ज्या पद्धतीने औषध बनतं, हे जे मी आता प्रक्रिया सांगितली अशा पद्धतीने बनलेलं जे औषध असतं त्याला इनोव्हेटर औषध म्हणतात. आणि ही औषध जी फार्मा कंपनी पहिल्यांदा बनवते तिला इनोव्हेटर कंपनी असं म्हणतात. आणि पहिल्यांदा जेव्हा हे औषध बाजारात येतं तेव्हा ते प्रचंड महाग असतं, म्हणजे त्याला काही अर्थच नसतो त्याच्या किमतीला. बहुतेक सगळ्या इनोव्हेटर कंपन्या, भारतामध्ये एकही इनोव्हेटर कंपनी नाही, म्हणजे भारतातली एकही फार्मा कंपनी नवं औषध मार्केटमध्ये आणत नाही. आपण सगळे जेनेरिक मध्ये आहोत. ते काय हे आपण नंतर बोलूया. त्याचं कारण हेच आहे की एवढा बजेटच कुठल्या औषध कंपनीकडे असू शकत नाही. तर ह्या सगळ्या महत्त्वाच्या इनोव्हेटर कंपन्या ह्या अमेरिकन आहेत किंवा युरोपियन आहेत. त्यामुळे आपण अमेरिकेमधल्या प्रोसिजरबद्दल थोडक्यात बघूया, कारण पहिल्यांदा मार्केटमध्ये औषध हे अमेरिकेत आलेलं असतं. तर जेव्हा एखादं औषध काहीतरी प्रॉमिस दाखवतं प्राण्यांमध्ये, म्हणजे प्री क्लिनिकल स्टडीज मी जे तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये काहीतरी रिझल्ट जेव्हा तुम्हाला मिळतात तेव्हा मग त्या कंपनीला माणसांवरती क्लिनिकल ट्रायल करण्याची परवानगी मागावी लागते. ती परवानगी मागावी लागते. अशी स्टडी सुरू करता येत नाही, कारण तुम्ही माणसांच्या जीवाशी खेळत असता. ही परवानगी तुम्हाला कोण देणार? त्या देशातली ड्रग कंट्रोल एजन्सी देणार. जसं अमेरिकेमध्ये USFDA देणार. सो USFDA काय बघून तुम्हाला ही परवानगी देणार? तुमच्या ॲनिमल्समध्ये रिझल्ट्स काय आले आणि त्याच्यात काय इफेक्ट होते, सेफ्टी होती का, एफिकसी होती का, हे बघणार. आणि हे बघितल्यानंतर मग ती कंपनी INDA नावाचं एक ॲप्लिकेशन फाईल करतो USFDA. INDA म्हणजे इन्व्हेस्टिगेशनल न्यू ड्रग ॲप्लिकेशन. इन्व्हेस्टिगेशनल म्हणजे आम्हाला ह्याच्यावर संशोधन करण्याची परवानगी, म्हणजे क्लिनिकल ट्रायल सुरू करण्याची परवानगी द्या, म्हणून ते अप्लाय करतात. त्यासाठी त्यांचा सगळा प्राण्यांवरचा अभ्यासाचा डेटा चेक केला जातो आणि तो
समाधानकारक आहे असं वाटलं तर मग FDA तुम्हाला माणसांवर क्लिनिकल ट्रायल सुरू करण्याची परवानगी देतं. त्यानंतर मग फेज 1, 2, 3 स्टडीज तुम्ही करता. त्याचा एवढा मोठा बाळ गोळा होतं. ते घेऊन तुम्ही परत FDA कडे जाता की आता आम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे ह्या सगळ्या चाचण्या केलेल्या आहेत, आता आम्हाला हे औषध विकायची परवानगी द्या, ज्याला आपण म्हणतो NDA म्हणजे न्यू ड्रग ॲप्लिकेशन. आता आम्हाला हे विकायची परवानगी द्या. त्यामध्ये मग तो सगळा डेटा अतिशय किचकटपणे तपासला जातो आणि ते योग्य आहे असं म्हणलं की तुम्हाला मार्केटिंगचं अप्रुव्हल मिळतं. हे सगळं त्या देशाची ड्रग रेग्युलेटिंग एजन्सी करत असते, जी प्रत्येक देशाची वेगळी आहे. एक मिनिट. पण त्याच वेळी हे खाली दाखवलंय बघा मी सगळं की NDA आणि हे खाली ह्या रेघेच्या खाली काढलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ड्रग रेग्युलेटरी एजन्सी बरोबर चालू असतात. पण त्याच वेळी अजूनही एक गोष्ट चालू असते, ती म्हणजे पेटंट फाईल करणं. कारण जेव्हा एखाद्या औषधावरचा काही इफेक्ट दिसतो तेव्हा लगेचच ती कंपनी त्या मॉलिक्यूलवरती मालकी हक्क प्रस्थापित करून ठेवते, नाही तर दुसरं कोणीतरी लगेच ते बनवतं. ते करू नये म्हणून तुम्हाला पेटंट घेणं जरुरी असतं, कारण ड्रग रेग्युलेटरी एजन्सी तुम्हाला मालकी हक्क काहीही देत नाही. त्यासाठी तुम्हाला दुसरी प्रक्रिया करावी लागते आणि पेटंट फाईल करायला लागतं. तर ह्या सगळ्या म्हणजे समजा 10,000 मॉलिक्यूल बनवले तर त्यातल्या जवळजवळ 3-4 हजार मॉलिक्यूलवरती पेटंट फाईल केलेलं असतं. जरी त्याचं औषध नाही बनलं तरी पेटंट फाईल करून ठेवायलाच लागतं, कारण कुठल्याच औषध बनणार आहे हे तुम्हाला माहिती नाही. त्यामुळे प्रत्येकावरती मोनोपली तुम्हाला प्रस्थापित करून ठेवायला लागते. मग हे कोण देतं? तर हे पेटंट देणारी एजन्सी देते, जिचा FDA काही संबंध नाही. अमेरिकेमधली जी ही एजन्सी आहे त्याला USPTO असं म्हणतात, US पेटंट अँड ट्रेडमार्क ऑफिस. सो तुम्ही तिथे पेटंटसाठी अप्लाय करायचं. आता ह्या USPTO तो मॉलिक्यूल सेफ आहे की नाही आणि इफेक्टिव्ह आहे की नाही ह्याच्याशी काहीही घेणं नाही. ह्याच्याशी घेणं कोणाला आहे? ड्रग रेग्युलेटरी एजन्सीला आहे. ते त्यांनी बघावं. पण ह्यांना कशाशी? कारण पेटंट हे काय फक्त औषधांवरती घेतलं जात नाही. पेटंट कशावरती घेतलं जातं? एखाद्या साध्या वेगळ्या प्रकारच्या चमच्यावरती सुद्धा तुम्हाला पेटंट मिळू शकतं. त्याच्यामुळे ते सेफ आणि इफेक्टिव्ह आहे की नाही हे चेक करण्याची काही यंत्रणा पेटंट ऑफिसकडे नाही. मग पेटंट ऑफिस काय बघतं पेटंट देण्याआधी? तर 3 गोष्टी बघतं. पुढचं एक म्हणजे ते संशोधन नवं आहे की नाही, दुसरं म्हणजे ज्याला नॉव्हेल्टी असं म्हणतो आपण, दुसरं म्हणजे ते नॉन ऑब्व्हियस आहे की नाही, आणि तिसरं म्हणजे ते इंडस्ट्रियली ॲप्लिकेबल आहे की नाही. ह्याच्याबद्दल थोड्या वेळाने आपण थोडं अजून विस्ताराने बघूया की पेटंट कसं दिलं जातं. पण ही पुढची महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मला ही सांगायची की जेव्हा तुम्ही अमेरिकेमध्ये एखादं औषधाला परवानगी घेता FDA कडे, तेव्हा तुमची त्या औषधावर असलेली मिळवलेली सगळी पेटंट्स FDA ला सांगायला लागतात की माझं ह्या औषधावरती इतकी पेटंट्स आहेत. ह्यानंतर पुढे जाऊन मी असं सांगेन की पेटंटचं आयुष्य हे 20 वर्षाचं असतं. 20 वर्षानंतर पेटंट संपुष्टात येतं आणि त्यानंतर मात्र तुमची काहीही मालकी हक्क त्याच्यावरती उरत नाही आणि मग मात्र ते औषध कुणीही बनवू शकतं. आता जेव्हा इनोव्हेटर कंपनीचं इनोव्हेटर औषधावरचं पेटंट संपुष्टात येतं त्यानंतर बाकी सगळ्या कंपन्या त्या डुप्लिकेट करू शकतात. हे जे औषध ते जेनेरिक औषध आहे. डुप्लिकेट औषध म्हणजे कमी प्रतीचं औषध नव्हे. ते एक्झॅक्टली तसंच असतं, पण त्याची किंमत कमी का असते? कारण की त्यांना ह्या आधीचा सगळा उद्योग करायला लागलेला नसतो. ह्या कंपनीनी पेटंट फाईल जेव्हा केलेलं असतं तेव्हा त्यात लिहून ठेवलेलं असतं की हे औषध कसं बनवायचं, आणि तसंच्या तसं तुम्हाला बनवायचंय फक्त. कारण ते त्या पेटंटेड औषध बनवण्याची परवानगी तुम्हाला पेटंट एक्सपायर होईपर्यंत नसते. पण आज जर पेटंट एक्सपायर झालं तर उद्या दुसरं कुणीही ते बनवू शकतं आणि मग ते मार्केटमध्ये जेव्हा येतं तेव्हा हा सगळा खर्च वाचलेला असतो आणि म्हणून त्याची किंमत कमी असते आणि म्हणून ते जेनेरिक मेडिसिन्स हे स्वस्त असतात. आणि भारतातल्या सगळ्या लीडिंग फार्मा कंपन्या म्हणजे डॉक्टर रेड्डीज घ्या किंवा वोखाड घ्या किंवा सिप्ला घ्या, ह्या ज्या मोठ्या जायंट फार्मा कंपन्या आहेत ह्या सगळ्या जेनेरिक कंपन्या आहेत आणि त्या अतिशय उत्कृष्ट दर्जाची जेनेरिक मेडिसिन्स बनवतात. त्याच्यामध्ये काहीही डुप्लिकेट नाही किंवा काही काउंटरफिट नाही. सो
पण जेव्हा जेनरिक कंपनी मग ते औषध बनवते पेटंट एक्सपायर झाल्यानंतर, त्यानंतर ती पण ते असंच विकायला लागते का? नाही. कारण जसं मी सांगितलं की औषध बनवलं आणि विकायला काढलं असं नाही, प्रत्येक गोष्टीवरती तुम्हाला क्रॉस चेक आहे. सो इथे मग जेनरिक कंपनीला काय करायला लागतं? जेनरिक कंपनीलाही तुमच्या ड्रग रेग्युलेटरी एजन्सीकडे ॲप्लिकेशन करायला लागतं जेनरिक औषध विकण्यासाठी. पण त्या ॲप्लिकेशनमध्ये एवढा मोठा संशोधनाचा डेटा दाखवायची गरज नाही. मग काय दाखवायची गरज आहे? तर आमचं औषध हे आधी तुम्ही ज्या इनोव्हेटर औषधाला परवानगी दिलेली आहे विकायला त्याच्यासारखंच आहे, एवढं सिद्ध करायची गरज आहे फक्त. ज्याला आम्ही आमच्या औषध निर्माणशास्त्राच्या भाषेमध्ये बायो इक्विव्हॅलन्स असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात असं सिद्ध करायचंय तुम्हाला की जर इनोव्हेटर औषध म्हणजे मुख्य कंपनीचं औषध पोटात गेल्यानंतर त्याचं प्रमाण ज्या प्रमाणामध्ये त्या रक्तामध्ये पोचलं, म्हणजे समजा इनोव्हेटर औषधाचं प्रमाण हे 2 मायक्रोग्रॅम पर ml इतकं ब्लडमध्ये आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन, तर आमचं औषध सुद्धा त्याच प्रमाणामध्ये ब्लडमध्ये पोचतं. हे फक्त सिद्ध करायचंय तुम्हाला. आणि तुम्ही 10% प्लस मायनस असू शकता, म्हणजे 10% कमी किंवा 10% जास्ती असलं तरी चालतं. ठीक आहे. सो ह्या स्टडीमध्ये तुम्हाला काय करायला लागतं की परत एक ह्युमन व्हॉलेंटियर्सचा ग्रुप घ्या. समजा तुम्ही 100 लोक घेतले तर 50 लोकांना इनोव्हेटर कंपनीचं औषध द्या आणि उरलेल्या 50 लोकांना जेनरिक औषध द्या आणि मग त्यांचे ब्लड सॅम्पल्स काढा आणि ते काय प्रमाणामध्ये पोचलं ते बघा आणि त्याची कंपॅरिझन करा आणि मग कंपॅरिझन करून दाखवा की ह्याच्या इतकंच हे आहे की नाही. ह्या अभ्यासाला म्हणतात बायो इक्विव्हॅलन्स स्टडी. हा थोडक्यात होतो. पहिला जो मोठा अभ्यास सांगितला मी तेवढा करायला लागत नाही आणि हा एवढाच डेटा घेऊन तुम्हाला आता सेफ्टीबद्दल बोलायची गरज नाही, एफिकसीबद्दल बोलायची गरज नाही, कारण ते प्रूव्ह झालेलं आहे ऑलरेडी. हा एवढाच डेटा घेऊन तुम्ही परत ड्रग कंट्रोल एजन्सीकडे जाता सांगायला की आमचं औषध हे तुम्ही आधी परवानगी दिलेल्या औषधासारखंच आहे, त्यामुळे ते आम्हाला विकायची परवानगी द्या. त्याच्यामध्ये तुम्ही फक्त बायो इक्विव्हॅलन्स डेटा सबमिट करता आणि म्हणून हे जे ॲप्लिकेशन असतं विकण्यासाठी, जेनरिक कंपनीचं औषध विकण्यासाठीचं ॲप्लिकेशन, त्याला आम्ही म्हणतो ANDA, म्हणजे ॲब्रिव्हिएटेड न्यू ड्रग ॲप्लिकेशन. ॲब्रिव्हिएटेड म्हणजे थोडक्यात असलेलं. थोडक्यात का? कारण त्याच्यात तो इतका मोठा डेटा नसतो, क्लिनिकल डेटा असतो फक्त. तो सबमिट करायचा. औषध कंट्रोल एजन्सी बघते की ते इक्विव्हॅलंट आहे का आणि मग तुम्हाला ते विकायची परवानगी मिळते. म्हणजे जेनेरिक औषध हे डुप्लिकेट औषध नाही, अंगणात मागच्या गॅरेजमध्ये बनवलं आणि विकायला काढलं असं नाही. त्याचा तेवढाच गुण येतो आहे हे अतिशय स्ट्रिक्ट चाचण्यांनी सिद्ध केलेलं असतं. ते असा समज आहे की ते स्वस्तात मिळतं म्हणून ते डुप्लिकेट आहे की काय असं लोकांना वाटतं. तसं नाही, ते का स्वस्तात मिळतं हे मी तुम्हाला सांगितलं. सो मला वाटतं आता ही प्रोसिजर तुमच्या पूर्ण लक्षात आली असेल. पुढे जाऊया. सो हे लक्षात आलं असेल की जेनरिक औषधावरती पेटंट नसतं, इनोव्हेटर औषधावरती पेटंट असतं. आता पेटंट असतं म्हणजे काय? जोपर्यंत एखाद्या औषध कंपनीचं त्या औषधावरती बनवून झाल्यावर पेटंट असतं, 20 वर्ष आयुष्य असतं पेटंटचं, तोपर्यंत दुसरं कुणीही ते बनवू शकत नाही. आणि मग अर्थात कुणीही जर बनवू शकत नाही म्हणजे तुम्हाला मार्केटमध्ये काही कॉम्पिटिशन नाही. कॉम्पिटिशन नाही म्हणजे तुमची मोनोपली आहे, मक्तेदारी आहे आणि अर्थातच मुंह बोला दाम आहे. तुम्ही मागाल तेवढ्या पैशाला ते पेशंटला विकत घ्यावंच लागेल. आणि मग तुम्ही, आणि अर्थात त्यात काही चूकही नाही, कारण मी तुम्हाला सांगितलं की खर्च किती झालेला असतो, तेवढा भरून काढण्यासाठी मग त्याच्या किमती जास्ती ठेवाव्या लागतात आणि तो 20 वर्षात भरून काढायचा असतो. जेव्हा, आणि हे पेटंट म्हणजे काय? पेटंट कशावरती मिळतं? तर कुठल्याही प्रॉडक्टवरती किंवा प्रोसेसवरती, उत्पादनावरती किंवा उत्पादन बनवण्याच्या प्रक्रियेवरती पेटंट मिळू शकतं. हे मी पेटंट हे फक्त औषधावरच मिळतं असं नाही, ते कशावरही मिळू शकतं. आणि हे पेटंट म्हणजे काय? तर हा एक करार आहे असं समजा, हा एक कॉन्ट्रॅक्ट आहे. कुणामधलं? तर संशोधकामधलं. ह्या केसमध्ये संशोधक म्हणजे तुमची औषध निर्माण कंपनी आहे. तर संशोधक आणि सरकार, त्या देशाचं गव्हर्नमेंट, ह्यांच्यामधलं हे कॉन्ट्रॅक्ट आहे. मग जर हे कॉन्ट्रॅक्ट आहे तर दोन्ही ज्या पार्टीज आहेत करारामधल्या त्यांना काहीतरी मिळायला पाहिजे, दोघांनाही विन विन सिच्युएशन पाहिजे. तर औषध निर्माण कंपनीला काय मिळतं? तर अर्थात मक्तेदारी मिळते आणि मक्तेदारीमुळे नफा मिळतो. पण सरकारला काय मिळतं? तर नवीन नवीन औषधांवरती संशोधनं चालू राहतात.
ही मक्तेदारी दिली नाही तर कोणीच औषध नवीन बनवणार नाही, कारण लगेचच ते डुप्लिकेट करणं सुरू होईल. आणि ही सरकारची गरज आहे पब्लिक हेल्थसाठी की नव्या नव्या रोगांवरती संशोधन चालू राहिलं पाहिजे. ही एक गोष्ट मिळते. दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट जी सरकारला मिळते ती अशी की जेव्हा तुम्ही पेटंटसाठी अप्लाय करता पेटंट ऑफिसमध्ये, तेव्हा तुम्ही ते औषध कसं बनवलं हे तुम्हाला अतिशय डिटेलमध्ये द्यावं लागतं, ज्याला डिस्क्लोजर असं म्हणतात. म्हणजे कम्प्लिटली तुम्हाला तुमचं रिसर्च बनवण्याची पद्धत डिस्क्लोज करावी लागते. ह्याच्यामुळे काय होतं की पेटंट संपलं की नव्या कंपनीकडे ते कसं बनवायचं हे रेडी असतं. म्हणजे या पेटंटचं जर ड्राफ्ट तुम्ही पाहिला जो पब्लिकली अवेलेबल असतो कुठलंही पेटंट, त्यात दिलेलंच असतं ते कसं बनवायचं. फक्त पेटंट एक्सपायर होईपर्यंत ते बनवायची परवानगी नाही. हे डिस्क्लोजर असणं फार महत्त्वाचं आहे, ज्यामुळे जेनेरिक औषधं लवकरात लवकर बाजारात येऊ शकतात. सो सरकारला मिळतं संशोधनाला चालना आणि डिस्क्लोजर, आणि कंपनीला मिळते मोनोपॉली. सो ही अशा प्रकारचा हा करार आहे ज्याच्यामध्ये दोघांनाही बेनिफिट मिळतो. पण मग पेटंट मिळतं केव्हा, कुठल्याही गोष्टीवरती पेटंट मिळतं का? नाही. मी जसं सांगितलं की ड्रग रेग्युलेटरी ऑथॉरिटी काय बघते परवानगी देताना, सेफ्टी आणि एफिकसी. तसं पेटंट ऑथॉरिटी काय बघते पेटंट देताना, तर ते नॉव्हेल आहे का, म्हणजे नवं आहे का, नॉन ऑब्व्हियस आहे का, म्हणजे असाहजिक आहे का, आणि इंडस्ट्रियली ॲप्लिकेबल आहे का, म्हणजे मोठ्या प्रमाणात बनवता येण्यासारखं आहे का. आता नॉव्हेल्टी म्हणजे काय, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. नॉव्हेल म्हणजे नवं. मी स्वतः पेटंट कन्सल्टंट म्हणून काम करते, तर माझ्याकडे अनेक क्लायंट्स येतात की ह्याच्यावरती पेटंट फाईल करायचं आहे मला, आणि ते त्यांचं संशोधन घेऊन आलेले असतात. आणि तुम्हाला माहिती आहे की कुठल्याही संशोधकासाठी त्याचं संशोधन म्हणजे त्याचं बेबी असतं. आणि त्यांच्याशी बोलत असताना मला अगदी ते नवीन नवीन आईबाप झालेले आईवडील असतात ना, ज्यांना खूप कौतुक असतं बाळाचं, आणि त्यांच्या बोलण्यामध्ये दुसरा विषयच नसतो. त्यांचं बाळ कसं चालतं, कसं बोलतं, कसं दूध पितं अर्थात, आणि बाकीच्यांना ते सतत हेच बोलून बोर करत असतात. बाकीच्यांना त्याच्यात काहीच नाविन्य नसतं, पण त्यांना त्यांच्यासाठी ती फार महत्त्वाची गोष्ट असते. तर तसंच एखादा रिसर्चर त्याच्या संशोधनाबद्दल बोलत असतो. त्याला जर मी पहिला प्रश्न विचारला की तुझं संशोधन नवं आहे का, तो म्हणतो ऑफकोर्स नवं आहे. मग मी त्याला विचारणार की कशावरून नवं आहे, तुला कसं माहीत की हे नवं आहे. तर तो म्हणणार की मी पाहिलंच नाही आहे कुठे असं कोणी बनवलेलं. मग मी विचारणार की कुठे, म्हणजे नाशिकमध्ये पाहिलं नाही आहे का, कसं माहिती तुला की हे जगात कोणीच बनवलेलं नाही आहे. काहीच सोर्स नसतो हे शोधण्याचा, बरोबर आहे. तर नॉव्हेल्टी म्हणजे ती गोष्ट जगात त्याआधी कुठेही कुणीही बनवलेली असता कामा नये. मग ही नॉव्हेल्टी चेक कशी होते, कशी करायची, किंवा पेटंट ऑफिसमध्ये पेटंट देताना ते नवं आहे की नाही हे कसं बघायचं. तर त्यांच्याकडे मोठे मोठे डेटा बेसिस असतात. त्याच्यात ते काय बघणार, नॉव्हेल तुम्ही कधी म्हणणार एखाद्या संशोधनाला, जेव्हा त्या संशोधनावरती त्याआधी काहीही प्रकाशित झालेलं नसतं. म्हणजे कुठलाही शोध निबंध नाही, कुठल्याही पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख नाही, कुठेही पेटंट नाही. सो रिटन पब्लिकेशन नाही आहे त्याच्यावर. दुसरी गोष्ट, त्या संशोधनावरती ओरल रिप्रेझेंटेशन पण कुठेही झालं नाही. आता ओरल झालंय की नाही हे शोधणं अवघड आहे अर्थात, पण काही गोष्टी म्हणजे समजा इथे अशा एका सभेमध्ये मी माझ्या एका संशोधनाबद्दल डिस्क्लोज केलं आणि ह्याचं तुम्ही व्हिडिओ रेकॉर्ड करताय आणि हे तुमच्याकडे आहे, आणि त्यानंतर 1-1.5 वर्षांनी मी पेटंट फाईल केलं, आणि तुम्ही जर तुमच्याकडचं व्हिडिओ रेकॉर्ड सबमिट केलं पेटंट ऑफिसमध्ये सेईंग की हे आधीच ओरली डिस्क्लोज होतं, माझंच औषध मीच ओरली डिस्क्लोज केलं होतं, पण त्यानंतर मी पेटंट फाईल केलं, तर मलाच माझ्या गोष्टीवरती पेटंट मिळत नाही, कारण मी आधी ते ओरली डिस्क्लोज केलेलं असतं. आणि म्हणून आम्ही आमच्या इथे जे कोणी संशोधन करणारे लोक असतील, रिसर्च स्टुडंट्स असतील, त्यांना मी असं सांगेन की तुमच्या मास्टर्सचं किंवा PhDचं जे संशोधन असतं, तर तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही काहीतरी खरंच नवीन केलंय ज्याच्यावरती पेटंट होऊ शकेल, तर पेटंट फाईल करण्याआधी ते कुणालाही सांगू नका, आणि इवन थिसिस सुद्धा लिहू नका. आधी पेटंट फाईल करा आणि मग रिसर्च पब्लिकेशन्स करा, मग थिसिस लिहा, कारण थिसिस लिहिला की ते प्रायर पब्लिकेशन झालं आणि मग तुमचं पेटंट त्याच्यामुळे होणार नाही. सो नॉव्हेल्टी म्हणजे काय, तर त्याचं कुठेही रिटन पब्लिकेशन आधी झालेलं नको, ओरली डिस्क्लोज झालेलं नको. नंबर 2. नंबर 3,
कधी कधी असं होतं की पब्लिकेशन नाहीये, ओरली सांगितलेलं नाहीये, पण ते असंच विकलं जात आहे मार्केटमध्ये. कुणी कष्ट घेतले नाहीत त्याच्यावर हे काही करायची, पण बनवून विकायला सुरुवात केली. औषधाबद्दल नाही, असंच विकता येत नाही औषध, जनरल सांगते मी. सो ते ऑन सेल आहे, मार्केटमध्ये अवेलेबल आहे, ह्याचा अर्थ ते आधी कुणाला तरी माहीत होतं, म्हणजे त्याची नॉव्हेल्टी गेली. आणि चौथी गोष्ट अशी आहे की ऑर इफ इट इज अदरवाईज नोन टू द पब्लिक, म्हणजे ते रिटर्न पब्लिकेशन नाहीये, ओरली डिस्क्लोज नाहीये, मार्केटमध्ये विकायला नाहीये, पण लोकांना माहिती आहे. म्हणजे काय असू शकतं, तर पारंपरिक ज्ञान, ज्याला आपण ट्रॅडिशनल नॉलेज म्हणतो. तुम्ही हळदीच्या पेटंट बद्दलची गोष्ट ऐकली असेल. सो भारतात किंवा अनेक चांगली संस्कृती असलेल्या देशांमध्ये, लॅटिन अमेरिकन देश आहेत किंवा भारत आहे, आयुर्वेद आहे आपला, किंवा भारतामधल्या अनेक आदिवासींकडे अशा अनेक जडीबुटी आहेत ज्या ते वर्षानुवर्ष प्रॅक्टिस करतायत, खूप इफेक्टिव्ह आहेत. हळद ही अँटीसेप्टिक आहे, हे कुठे लिहिलेलं वाचतो आपण? कुठेच नाही. पण मला माझ्या आईने लावायला दिलेली असते, आईला तिच्या आईने दिलेली असते, तिच्या आईला तिच्या आईने दिलेली असते. सो ती ट्रॅडिशनली माहिती असतं आपल्याला. ह्याला आपण अदरवाईज नोन टू द पब्लिक म्हणतो. तर ह्याचा अर्थ बघा की ही चाचणी किती कडक आहे. आणि हे कुठं झालेलं असायला नको? जगात कुठेही. कुठेही रिटर्न पब्लिकेशन नको, कुठेही ओरली डिस्क्लोज नको, कुठेही विकलं गेलेलं नको, आणि कुठेही अदरवाईज नोन टू द पब्लिक असायला नको. आणि म्हणून हळदीवरती जेव्हा US मध्ये पेटंट फाईल झालं तेव्हा आपण त्याच्या विरोधात लढलो की हे आमचं ट्रॅडिशनल नॉलेज आहे, ह्याच्यावर तुम्ही पेटंट फाईल करू शकत नाही. यात थोडंसं विषयांतर करून मी असं सांगेन की अमेरिकेचा पेटंट कायदा, अमेरिका ही याला मी माझ्या स्वतःच्या भाषेत अमेरिकन एक्सेप्शनॅलिझम म्हणते की अमेरिका ही सगळ्यांपेक्षा 4 अंगुळं वर समजत असते स्वतःला. तर हळदीच्या अमेरिकेचा पेटंट कायदा 2011 सालापर्यंत असा होता, त्याच्यातल्या नॉव्हेल्टीची डेफिनेशन अशी होती, खूप गंमतशीर आणि इंटरेस्टिंग आहे. त्यांनी असं लिहिलेलं होतं की वेन समथिंग वुड बी कन्सिडर्ड नॉव्हेल वेन देर इज नो रिटर्न पब्लिकेशन, नो ओरल डिस्क्लोजर, नो ऑफर फॉर सेल एनीवेअर इन द वर्ल्ड अँड इज नॉट नोन टू द पब्लिक इन द युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. बाकी सगळ्या देशांमध्ये मात्र वेन इट इज नॉट रिटन ओरली डिस्क्लोज्ड और रिटन पब्लिकेशन और ऑफर्ड फॉर सेल और अदरवाइज नोन टू द पब्लिक एनीवेअर इन द वर्ल्ड. आलं लक्षात तुमच्या? म्हणजे अमेरिका फक्त अमेरिकेचं ट्रॅडिशनल नॉलेज प्रोटेक्ट करेल, दुसऱ्या देशांचं मात्र चोरेल. याला बायोपायरसी म्हणतात, जैविक चौर्य. आणि ह्यामुळे हे सगळे पेटंट इथे फाईल झाले. मग त्याच्या विरोधात सगळ्या देशांनी खूप प्रेशर आणलं अमेरिकेवर आणि 2012 मध्ये तो कायदा चेंज झाला. आणि आता नॉव्हेल्टीची डेफिनेशन बाकी सगळ्यांसारखी आहे, तोपर्यंत त्यांनी खूप चोऱ्या केल्या त्यांच्या ह्या डेफिनेशनमध्ये. सो सांगण्याचा मतितार्थ हा की नॉव्हेल्टीची डेफिनेशन ही आहे. सो ह्या कडक चाचणीतून जेव्हा तुमचं संशोधन पुढे जातं आणि ते नॉव्हेल आहे असं सिद्ध होतं, त्यानंतर मग काय होतं, तर गंमत अशी आहे की समजा मी एखादं औषध बनवलं, दुसरी चाचणी असते नॉन ऑब्व्हियसनेसची. मी एक साधं उदाहरण देते तुम्हाला. नॉन ऑब्व्हियसनेस म्हणजे काय? परफ्युम्स वापरतो आपण घरात सगळे, आणि परफ्यूमच्या बॉटल्सचं एक टिपिकल डिझाईन असतं, त्याच्यामध्ये एक डीप ट्यूब असते, ती त्या परफ्यूममध्ये बुडते आणि मग त्याच्यातून नॉझलमधून परफ्यूम बाहेर येतं, बरोबर? तर समजा मी एक औषधाच्या अशा परफ्यूमच्या बाटलीचं डिझाईन बनवलं आणि त्याच्यावर मी पेटंट घेतलंय समजा. पेटंट घेताना मला त्याचे सगळे डिस्क्रिप्शन्स द्यायला लागतात. सो मी असं दिलंय की ती 10 इंचाची बाटली आहे, त्याला 9 इंचाची डीप ट्यूब आहे, त्याला ह्या मटेरियलचं नॉझल आहे, त्याच्यावर असं आहे वगैरे सगळं. सो 10 इंचाची बाटली आणि 9 इंचाची डीप ट्यूब अशी मी पेटंट केलेली आहे. हे जेव्हा मार्केटमध्ये विकलं जातंय तेव्हा लोकांच्या लक्षात येतं की अरे हा खालचा 1 इंचातला परफ्यूम बाहेर येत नाही. हे आपण नेहमी बघतो, खालचा परफ्यूम वाया जातो. मग कुणीतरी म्हणतं की ह्याच्यावर सिम्पल सोल्युशन आहे, डीप ट्यूबची लांबी वाढवा, बरोबर? सो मी एक ह्यांनी समजा एक दुसरी बाटली बनवली, माझ्याकडे पेटंट आहे, ह्यांनी दुसरं डिझाईन बनवलं, 9.5 इंचाची ट्यूब आणि 10 इंचाचं बाटलीची उंची, आणि ह्याच्यावर पेटंट फाईल केलं. तर हे डिझाईन नॉव्हेल आहे का? हो आहे. कारण की 10 इंच उंचीची बाटली आणि 9 इंचाची डीप ट्यूब हे पेटंटेड आहे. 10 इंचाची बाटली आणि 9.5 इंचाची डीप ट्यूब हे पेटंटेड नाही, बरोबर? म्हणजे हे नवीन आहे. सो पहिला क्रायटेरिया पेटंट मिळण्याचं पास झालेला आहे. पण जर 9 इंचाच्या ट्यूबमधून परफ्यूम बाहेर येत नसेल
तर त्याची लांबी अर्धा इंचानी वाढवावी हे कळण्यामध्ये काही फार अकलेची गरज आहे का? नाही. इजंट इट ऑब्वियस टू अ पर्सन ट्रेन्ड इन द फील्ड ऑफ आर्ट टू इन्क्रीज द लेंथ? व्हेरी ऑब्वियस. म्हणजे हे अगदी साहजिक आहे. सो पहिला निकष पार केला तरी दुसरा निकष पार होत नाही. दुसऱ्या निकषाला आपण असं म्हणतो नॉन ऑब्वियसनेस, किंवा मराठीत ह्याला मराठीत शब्दच अस्तित्वात नाही, जो मी माझे लेख लिहिताना स्वतःच बनवून घेतला होता, की ह्याला आपण असाहजिकता म्हणूया. की हे काही म्हणजे हे का केलेलं आहे की फक्त नॉवेल्टीच्या टेस्टमधून सुटण्यासाठी मी बारीकसा चेंज बनवून करून घेतो माझ्या. तर असं औषधात पण होतं की एक औषध आहे आणि त्याला एक इथाईल ग्रुप लावलेला आहे, त्याच्याऐवजी मी मिथाईल लावला तर तो नवा होतो. पण इथाईलच्या जागी मिथाईल लावणं हे ज्याला औषध सिंथेसाइज करता येतं त्याच्यासाठी अगदी डाव्या हातचा मळ आहे. म्हणजे पहिला क्रायटेरिया फुलफिल झाला तरी दुसरा होत नाही आणि मग पेटंट मिळत नाही. आणि हे ठरवणं हे अतिशय अवघड काम आहे, नॉन ऑब्वियसनेस. कारण की हे साहजिक आहे की नाही हे त्या पेटंट एक्झामिनरला ठरवायला लागतं आणि ह्याच्यामध्ये खूपच सब्जेक्टिव्हिटी आहे. म्हणजे जे एकाला वाटतं की साहजिक आहे ते दुसऱ्या एक्झामिनरला वाटू शकेल की असाहजिक आहे. आणि म्हणून पेटंटवरची जगभरात जे सगळ्यात जास्ती कोर्ट केसेस चालतात ते ह्या निकषावरून चालतात, नॉन ऑब्वियसनेसच्या. दुसरा क्रायटेरिया पार झाल्यानंतर तिसरा क्रायटेरिया असतो की तुमच्या संशोधनाला इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन आहे का, म्हणजे ते मोठ्या स्केलवरती बनवून विकलं जाऊ शकतं का. औषधाच्या बाबतीत हा प्रश्नच उद्भवत नाही कारण त्याला असतंच ते ॲप्लिकेशन. पण ह्याच्यातली गंमत अशी की म्हणजे तुम्ही एखादं सायंटिफिक प्रिन्सिपल समजा शोधून काढलं, न्यूटनचे लॉ आहेत किंवा आइन्स्टाईनची रिलेटिव्हिटीची थिअरी आहे, हा अतिशय महान संशोधन आहे, पण त्याचा उपयोग काय? E is equal to mc स्क्वेअरचं इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन काय? काही नाही. सो दो इट इज नॉवेल, इट इज नॉन ऑब्वियस, इट डझंट हॅव एनी इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन, ह्याच्यावर पेटंट मिळणार नाही. न्यूटनच्या तिसऱ्या लॉवरती पेटंट मिळणार नाही. पण न्यूटनच्या तिसऱ्या लॉवर आधारित तुम्ही एक रॉकेट बनवलं ज्याला खूप मोठं इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन आहे तर पेटंट मिळेल. म्हणजे शास्त्रीय, ज्याला आम्ही सायंटिफिक प्रिन्सिपल्स म्हणतो, त्याच्यावरती पेटंट्स मिळू शकत नाहीत. पण मुळात तिसरा क्रायटेरिया फारसा मध्ये येत नाही कारण पेटंट बनवण्याच्या भानगडीत, पेटंट करण्याच्या भानगडीत माणूस तेव्हाच पडतो जेव्हा ते विकून खूप पैसे मिळणार असतात. अदरवाईज हे खूपच महागडं प्रकरण असतं सगळं. त्यामुळे तिसरा क्रायटेरिया हा पार होतोच बहुतेक वेळेला. पुढे जाऊया. सो ह्या 3 चाचण्यामधून जेव्हा औषध जातं पुढे तेव्हा त्याला पेटंट मिळतं. पुढे चला, हे झालं आपलं सगळं. दोन अजून महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला सांगायच्या आहेत, ज्या अत्यंत महत्त्वाच्या, की पेटंटच्या बाबतीतली महत्त्वाची एक गोष्ट आहे की ते स्थानिक असतात. म्हणजे वैश्विक पेटंट किंवा ग्लोबल पेटंट असं काहीही अस्तित्वात नसतं. म्हणजे मी जर एक औषध बनवलं आणि त्याच्यावरती एका ठिकाणी पेटंट केलं की त्याला पूर्ण जगामध्ये संरक्षण मिळेल असं नाही. मी जर अमेरिकेत पेटंट केलं तर मला फक्त अमेरिकेत संरक्षण मिळेल. संरक्षण मिळेल म्हणजे काय? अमेरिकेत जर ते कुणी बनवून विकायला लागले तर मी त्याच्या विरुद्ध केस करू शकेल. पण मी भारतात पेटंट केलं नाही, मला माझं संशोधन झाल्यानंतर ह्याचा विचार करायला लागतो की मला पुढे जाऊन हे औषध कुठे कुठे विकायचंय. समजा मला 20 देशांमध्ये ते विकायचंय तर 20ही देशांमध्ये जाऊन मला पेटंट फाईल करायचंय. 20ही देशांमध्ये मला ते पेटंट्स मेंटेन करायचे आणि मग 20 देशांमध्ये ते वेगवेगळ्या दिवशी एक्सपायर होतील. त्याचा सगळा पोर्टफोलिओ मला मेंटेन करायचा. आता तुम्हाला असं वाटेल की मग हे असं का, ही इतकं किचकट का? असं का नाही की एका ठिकाणी फाईल केलं आणि सगळ्या जगभरात पेटंट मिळालं? ते ह्याच्यासाठी नाहीये, कारण की प्रत्येक देशाची जी इकॉनॉमिक स्टेटस आहे, अर्थकारण आहे प्रत्येक देशाचं, ते वेगळं वेगळं आहे. एक लक्षात घ्या की तुम्ही जितके पेटंट द्याल तितक्या मक्तेदाऱ्या वाढतील आणि तितक्या वस्तू महाग होत जातील. एक साधं उदाहरण देते की समजा एका टी व्हीवरचं पेटंट आहे, तर तो टी व्ही पेटंटेड आहे त्याच्यामुळे त्याची किंमत 1 लाख आहे. सो अशा वेळी ज्याला परवडेल तो टी व्ही घेईल, ज्याला नाही परवडणार तो साधा टी व्ही घेईल, बरोबर. सो ज्यांना तो टी व्ही बघायला मिळाला नाही त्यांचा काही खूप मोठा लॉस नाही. एक देशाला शक्य आहे का? अमेरिकेसारख्या देशामध्ये औषधाच्या किमती कितीही जास्ती असल्या तरी चालतं, कारण की प्रत्येक जण इन्शुअर्ड असतो, प्रत्येकाकडे इन्शुरन्स आहे. भारतासारख्या देशात किंवा भारतापेक्षा बत्तर म्हणजे
थर्ड वर्ल्ड कंट्रीज आहेत ज्या आफ्रिकेतल्या, सोमालिया, सुदान सारख्या अशा देशांमध्ये जिथे लोकांना खायला प्यायला मिळत नाही, तिथे जर तुम्ही औषधासारख्या लाईफ सेव्हिंग कमॉडिटीच्या किमती वाढवून ठेवल्या तर ते चालेल का? नाही चालणार. त्यामुळे अशा देशांमध्ये जे गरीब देश आहेत तिथे पेटंट देण्याचे क्रायटेरिया हे अतिशय स्ट्रिक्ट असले पाहिजे. सहजासहजी पेटंट देता कामा नये, की कारण पेटंट दिलं की मक्तेदारी निर्माण होणार आणि किमती वाढणार. ह्या उलट अमेरिकेमध्ये गमतीशीर एका पेटंट केसमध्ये तिथल्या एका जजनी उच्चारलेलं हे वाक्य आहे. तो असं म्हणाला होता की एनिथिंग अंडर द सन मेड बाय मॅन इज पेटंटेबल इन युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. माणसाने बनवलेलं काहीही. म्हणजे अमेरिकेचा पेटंट देण्याचा निकष हा अतिशय लूज आहे. साहजिक आहे तेही, कारण की तो देश हा रिसर्चवर आणि इंडस्ट्रियलायझेशनवर चालतो. गोष्टी महाग होण्याशी त्यांना काही फार काळजी नाही. मग अशा ठिकाणी पेटंट लॉ हा एक बॅलन्स आहे. म्हणजे एकीकडे तुमच्या रिसर्चर कंपन्या आहेत आणि एकीकडे आम आदमी आहे. सो जेव्हा तुमचा बॅलन्स रिसर्चर कंपनीच्या बाजूने झुकतो तेव्हा आम आदमी लॉसमध्ये असतो. आणि म्हणून हा बॅलन्स अतिशय नाजूक आहे आणि ते सांभाळणं अतिशय अवघड आहे. आणि प्रत्येक देशासाठी तो बॅलन्स वेगळा वेगळा असला पाहिजे. भारतासारख्या देशासाठी तो नक्कीच माणसांकडे झुकलेला पाहिजे. कंपन्यांना थोडा लॉस झाला तरी चालेल. मग जसजशी तुमची इकॉनॉमिक स्टेटस इम्प्रूव्ह होईल तसतसा तो उलटा होईल. म्हणजे IP किंवा पेटंट्स इज नॉट वन शर्ट वन साईज फिट्स फॉर ऑल. एकच सदरा शिवला आणि प्रत्येकाला घालायला दिला, जाड असा किंवा बारीक, असं चालणार नाही. तसंच हे आहे की तुमच्या देशाच्या तब्येतीप्रमाणे तुमचा पेटंट लॉ बेतलेला असला पाहिजे. आणि मग म्हणून तुम्हाला कळेल की प्रत्येक देशाचा पेटंट लॉ वेगळा आहे. त्यामुळे एक गोष्ट जी अमेरिकेत पेटंटेबल असेल ती भारतात असू शकणार नाही आणि म्हणून तुम्हाला प्रत्येक ठिकाणी जाऊन पेटंट फाईल करावं लागतं. असं होऊ शकतं की माझ्या एकाच संशोधनांवरती मला 15 देशात पेटंट मिळालं आणि 10 देशात मिळालं नाही. हे होऊ शकतं कारण प्रत्येक देशाच्या पेटंट लॉमध्ये फरक आहे. आणि म्हणून पेटंट्स हे नेहमी स्थानिक असतात आणि ते तसेच असायला हवेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं लाईफ 20 वर्षाचं असतं प्रत्येक ठिकाणी, जगात सगळीकडे. पुढे आता ह्यानंतर मी थोडक्यात तुम्हाला भारताच्या पेटंट लॉबद्दल सांगू इच्छिते. भारत जेव्हा स्वातंत्र्य झाला 1947 मध्ये पुढे, तेव्हा आपण 1911चा ब्रिटिशांनी बनवलेला पेटंट कायदा वापरत होतो. आणि तेव्हाची परिस्थिती अशी होती की भारत हा जगात सगळ्यात महाग औषधं मिळणारा देश म्हणून प्रसिद्ध होता. 450 औषधं जर लागत असतील तर त्यातली 420 औषधं ही बाहेरून यायची आणि 20-30 आपण कशी बशी इथे बनवायचो. सो सगळी इम्पोर्ट करायचो. अतिशय महाग होती. इतकी महाग होती की न परवडून लोक मरायची. माझ्या वयाच्या लोकांनी त्यांच्या आजीकडून वगैरे असं ऐकलं असेल की मला 10 मुलं होती पण त्यातली 5च जगली. हे अगदी कॉमन आहे. किंवा बाळंतपणामध्ये बायका मरायच्या किंवा 2 दिवसाचा ताप आला आणि माणूस मलेरियानी गेला, न्यूमोनियानी गेला, व्हायरल फिवरनी लोक मरायचे, जे आता होत नाही. हे का व्हायचं? बऱ्याच वेळेला ह्या कारणामुळे की औषध असायचं पण परवडायचं नाही, कारण ते इथे बनायचंच नाही. मग हे जेव्हा भारत स्वतंत्र झाला 85% औषधं इम्पोर्ट करत होतो आपण. भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा भारताच्या सरकारसमोरचं महत्त्वाचं आव्हान हे होतं की औषधांच्या किमती कमी कशा करता येतील. कारण तुम्हाला माहिती असेल की भारतीय संविधान हे आपल्या प्रत्येकाला एक मूलभूत हक्क देतो, राईट टू लाईफ, जगण्याचा हक्क. आणि या जगण्याच्या हक्कामध्ये राईट टू हेल्थ पण आहे आणि स्वस्तात औषध मिळण्याचा अधिकार पण आहे. सो भारतीय गव्हर्नमेंटचं हे कर्तव्य आहे की प्रत्येक सिटीझनला स्वस्तात औषध मिळेल. मग हे कसं करता येईल ह्याच्यावरती विचार करण्यासाठी भारतीय गव्हर्नमेंटनी एक कमिटी स्थापन केली. पहिल्यांदी एक टेकचंद कमिटी आणि त्यानंतर अय्यंगार कमिटी. या अय्यंगार कमिटीचं काम हे अत्यंत पथदर्शी होतं. त्यांनी अनेक दिवस वेगवेगळ्या देशांच्या पेटंट लॉचा अभ्यास केला आणि त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की जेव्हा तुम्ही पेटंटवरचं प्रोटेक्शन एकदम स्ट्रिक्ट करता, म्हणजे सहजासहजी कशाला पेटंट मिळू देत नाही, तेव्हा तुमची औषधं मग स्वस्तात मिळू शकतात. ह्याचं एक उदाहरण होतं जर्मनीचं, की जर्मनीने असं केलेलं होतं आणि म्हणून त्यांनी काही सजेशन्स खास औषधांवरच्या पेटंटसाठी भारतीय गव्हर्नमेंटला दिली. तर त्यातली पुढचं सजेशन असं होतं, भारतामध्ये तेव्हा टर्म ऑफ पेटंट म्हणजे पेटंटचं आयुष्य 14 वर्ष होतं.
हे 20 वर्ष कधी झालं ते मी नंतर सांगेन तुम्हाला. तर 14 वर्षामध्ये पेटंट एक्सपायर व्हायचं. अय्यंगार कमिटीने असं सांगितलं की औषधांवरती मात्र 5 वर्ष पेटंट द्या. 5 वर्ष पेटंट दिलं म्हणजे मोनोपली कमी वर्ष राहील. दुसरी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट त्यांनी केली, मी प्रयत्न करते तुम्हाला समजावून सांगण्याचा, मला कितपत जमतंय मला तुम्हीच सांगा, की त्यांनी असं केलं की औषधावरती प्रॉडक्ट पेटंट द्यायचंच नाही. भारतामध्ये औषधावरती प्रॉडक्ट पेटंट असणार नाही. म्हणजे काय, पॅरासिटामॉल हे औषध आपण सगळेजण घेतो डोकेदुखीवरती. समजा पॅरासिटामॉलवरती जगातल्या 20 देशांमध्ये पेटंट असेल, भारतामध्ये पॅरासिटामॉल ह्या औषधावरती पेटंट मिळणारच नाही. मग कशावर पेटंट मिळेल, तर पॅरासिटामॉल बनवण्याच्या प्रक्रियेवर पेटंट मिळेल फक्त. म्हणजे ती प्रक्रिया समजा 10 स्टेपची असेल, की हे घेतलं त्याच्यात हे टाकलं मग ते हिट केलं मग ते क्रिस्टलाइज केलं वगैरे वगैरे. सो ज्या मार्गाने मी पॅरासिटामॉल बनवलं असेल ती प्रक्रिया पेटंटेड आहे भारतात. त्या प्रक्रियेने पॅरासिटामॉल भारतात कुणीही बनवू शकत नाही. पण मग पॅरासिटामॉल बनवू शकतो का, हो. कसं, जर वेगळी कुठली प्रक्रिया शोधली तर. आलं लक्षात हे. म्हणजे भारतामध्ये फक्त प्रक्रियेवरती पेटंट, औषधांच्या प्रोडक्टवरती पेटंट नाही. ह्याच्यामुळे काय झालं की पॅरासिटामॉलवरती जर 4 देशांमध्ये पेटंट असेल, भारतामध्ये त्याच्यावर पेटंट मिळणार नाहीये. भारतामध्ये त्याच्या प्रोसेसवर पेटंट आहे पण प्रोडक्ट बनवण्यावर बंदी नाही. तर भारतीय संशोधकांनी पॅरासिटामॉल बनवण्याच्या वेगळे मार्ग शोधून काढले जे पेटंटेड नव्हते. कारण काय बनवायचे त्यांना माहिती होतं. मग ह्याला आम्ही केमिस्ट्रीमध्ये रेट्रोसिंथेसिस म्हणतो किंवा रिव्हर्स इंजिनिअरिंग. म्हणजे उलटं त्याच्यापर्यंत गेलो, प्रोडक्ट पासून स्टार्टिंग मटेरियल्सकडे गेलो आणि ते असे मार्ग शोधून काढले जे पेटंटेड नव्हते आणि औषध बनवण्यावर बंदी नव्हतीच. सो ही खूप हुशारी होती. आणि ह्या अय्यंगार समितीने असं सांगितलं की औषधांवरती भारतामध्ये प्रोडक्ट पेटंट देऊ नका, फक्त प्रोसेस पेटंट द्या आणि औषधांचं लाईफ, औषधावरच्या पेटंटचं लाईफ कमी करा 5 वर्षाचं. हे भारतीय सरकारने ऐकलं आणि त्यानुसार आपला पेटंट कायदा 1970 मध्ये बदलला. आणि त्यामुळे भारतामध्ये त्यानंतर 1970 नंतर औषधांवरची पेटंट्स बंद झाली आणि त्यामुळे भारताच्या औषध निर्माण उद्योगामध्ये महान क्रांती घडून आली असं मी म्हणेन तुम्हाला. आणि खोटं वाटेल तुम्हाला की भारत हा जो सगळ्यात महाग औषधं असलेला देश एका काळी होता, तो आज जगात सगळ्यात स्वस्त औषधं मिळणारा देश आहे. आणि एवढंच नाही तर ही जी औषधं बनतात भारतामध्ये तिचा सगळ्यात मोठा एक्सपोर्टर भारत आहे. म्हणजे आज भारतीय फार्मा इंडस्ट्री ही जगामध्ये 3rd रँक करते इन व्हॉल्यूम. आणि हे जे औषधं आहेत म्हणजे पॅरासिटामॉल किंवा रिफाम्पिसिन किंवा टेट्रासायक्लिन, हे जी बल्क ड्रग्ज आहेत ती भारतात बनवून सगळ्या मोठ्या मोठ्या देशांना एक्सपोर्ट होतात आणि त्याच्यात भारत सगळ्यात मोठा एक्सपोर्टर आहे. हे का झालं तर ह्या बदललेल्या कायद्यामुळे झालं. आणि त्यानंतर भारताची औषध इंडस्ट्री नुसतीच सेल्फ सफिशियंट झाली नाही, स्वतःसाठी तर बनवलीच आपण, पण प्रचंड प्रमाणामध्ये एक्सपोर्ट केली. आणि तुम्हाला माहिती आहे की नाही हे मला माहीत नाही, पण आज भारत हा सगळ्या जगाची फार्मसी म्हणून ओळखला जातो की स्वस्तात औषधं सगळ्या जगात आणि फक्त 3rd वर्ल्ड कंट्रीजमध्ये नाही, अमेरिकेसकट सगळीकडे सगळ्यात मोठ्या प्रमाणात भारतातून औषधं एक्सपोर्ट होतात पुढे. पण हे झाल्यानंतर ज्या इनोव्हेटर कंपन्या होत्या मोठ्या मोठ्या अमेरिकेतल्या, त्यांचे धंदे बसले. कारण की त्यांनी बनवलेली औषधं भारत स्वतःच बनवायला लागला. सो त्यांची महाग औषधं आपण घेईना. मग ह्याच्यावरती करायचं काय, तर ह्याच्यावरती करण्यासाठी म्हणून त्या दरम्यान गॅटचे सगळ्या वाटाघाटी चालू झाल्या होत्या. तोपर्यंत जगभरामध्ये इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी बद्दल कायदे करणारी एकच संस्था होती, वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन, जी जिनेवामध्ये असते. पण WTOची स्थापना झाली, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची, गॅट नंतर. आणि त्यात त्यांनी असं ठरवलं की एक नवा गाईडलाईन बनवायची जी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीशी आणि पेटंटशी रिलेटेड असते, ज्याला आम्ही ट्रिप्स अग्रीमेंट म्हणतो, म्हणजे ॲग्रीमेंट ऑन ट्रेड रिलेटेड ॲस्पेक्ट्स ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. तर हे ट्रिप्स अग्रीमेंट हे WTOच्या खाली आणलं गेलं. म्हणजे ज्या ज्या देशांना WTOचं मेंबर बनायचंय त्यांना सगळ्यांना ट्रिप्स अग्रीमेंटवर सही करावीच लागेल. जोपर्यंत ते वायपोकडे होतं तर काही देश हे वायपोच्या पॅरिस कन्व्हेन्शनचे सिग्नेटरी होते, काही नव्हते आणि नाहीत तर नाही आहेत, त्याला काही इलाज नाही. पण ज्यांना WTOचं मेंबर व्हायचंय त्यांना ट्रिप्सवर सही करावीच लागेल.
आणि असा एकही देश नव्हता ज्याला WTOचं मेंबर व्हायचं नव्हतं, कारण की WTOचे मेंबर नाही म्हणजे व्यापाराच्या कुठल्याही सुविधा नाहीत. सो WTOचा मेंबर होण्याशिवाय पर्याय नाही, आणि मेंबर व्हायचं असेल तर ट्रिप्सवर सही करण्याशिवाय पर्याय नाही. सो थोडक्यात हे लादलं गेलं सगळ्या गरीब देशांवरती ट्रिप्स अग्रीमेंट. आणि ट्रिप्स अग्रीमेंटमध्ये जे ह्या भारतीय पेटंट लॉशी रिलेटेड गोष्टी होत्या त्या म्हणजे ट्रिप्स अग्रीमेंटनी पहिल्यांदा असं सांगितलं की औषधांवरती वेगळे रूल्स पेटंट देण्याचे, इंजिनिअरिंगवरती वेगळे, कन्झ्युमर गुड्सवरती वेगळे असं चालणार नाही. सगळ्यावरती टर्म ऑफ पेटंट 20 वर्षच असली पाहिजे. म्हणजे आपण जे केलं होतं 5 वर्ष वगैरे चालणार नाही, प्रत्येकाने 20 वर्षासाठीच पेटंट द्यावं लागेल. आणि प्रोडक्ट पेटंट मागितलं की द्यावंच लागेल. औषधांवर प्रोडक्ट पेटंट देणार नाही, फक्त प्रोसेस पेटंट देऊ असं डिस्क्रिमिनेशन चालणार नाही. आणि ह्यावरती अनेक वाटाघाटींनंतर सगळ्या देशांनी सह्या केल्या, भारताने सुद्धा सही केली. 1995 मध्ये भारताने ह्याच्यावर सही केली. पण भारताचा पेटंट कायदा ट्रिप्स बरहुकूम इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला 2005 पर्यंतचा वेळ दिला गेला. 10 वर्षाचा वेळ होता आपल्याकडे. या 10 वर्षामध्ये आपण आपला पेटंट कायदा 3 वेळेला अमेंड केला. एकदा 1999 मध्ये, एकदा 2002 मध्ये आणि मग 2005 मध्ये. 2005चा कायदा आपण आत्ता वापरतो आहे पुढे. सो ह्यात एक गंमत अशी होती की 1999च्या अमेंडमेंटमध्ये आपण काय केलं तर भारतातला पूर्णपणे कंप्लायंट कधी व्हायचं होतं ट्रिप्सशी 2005 मध्ये. पण तोपर्यंत एक हायपोथेटिकल म्हणजे काल्पनिक मेल बॉक्स, काल्पनिक पत्राची पेटी पेटंट ऑफिसनी क्रिएट करायची. आणि ज्यांना एखाद्या गोष्टीवर प्रोडक्ट पेटंट हवं आहे, प्रोडक्ट पेटंट कधीपासून मिळणार 2005 पासून. पण त्याआधी जर कोणाला हवं असेल तर त्यांनी त्याच्यात ते पत्र टाकून ठेवायचं, ते पेटंटचं ॲप्लिकेशन टाकून ठेवायचं, जे 2005 मध्ये उघडून तपासलं जाईल, म्हणजे प्रायोरिटी तुम्हाला मिळेल. पण दुसरी महत्त्वाची अशी एक गोष्ट होती एक्सक्लुझिव्ह मार्केटिंग राईटची. म्हणजे जर एखाद्याने EMR साठी अर्ज केला, समजा एखाद्या कंपनीकडे औषधावरती 40 देशांमध्ये पेटंट आहे, प्रोडक्ट पेटंट, भारतामध्ये ते 2005 पर्यंत मिळू शकत नाही. पण जर भारताशिवाय एखाद्या देशामध्ये असेल ते पेटंट तर भारताने त्यांना मोनोपली द्यायची पेटंट न तपासता. आणि त्यानंतर जेव्हा 2005 मध्ये तो मेल बॉक्स उघडला जाईल तेव्हा जर भारताच्या पेटंट कायद्याप्रमाणे ते औषध पेटंटेबल असेल तर ती मक्तेदारी पुढे चालू राहील, आणि ते जर पेटंटेबल नसेल तर ती बंद होईल. सो ही अजून भीषण प्रथा होती की न बघताच मोनोपली देऊन टाकायची. पण त्याला आपल्याला अग्री व्हायला लागलं आणि आपण 1999 मध्ये ती प्रोव्हिजन टाकली. 2002च्या अमेंडमेंटमध्ये आपण टर्म ऑफ पेटंट 20 वर्ष केली आणि 2005 मध्ये आपण प्रोडक्ट पेटंट्स द्यायला लागलो औषधांवरती. पण हे पेटंट्स देताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ह्या ट्रिप्स अग्रीमेंटमध्ये काही धुसरता आहेत. म्हणजे काही गोष्टी ह्या नीट डिफाईन नाही केलेल्या, मुद्दाम ॲम्बिग्विटी ज्याला म्हणतो आपण, मुद्दाम धुसर ठेवलेले आहेत. आणि मग त्याचा अर्थ त्यांनी हवा तसा लावून घ्यावा असं आहे. हे मुद्दाम केलं गेलेलं आहे, ज्याला आम्ही ट्रिप्समधल्या फ्लेक्सिबिलिटीज म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल ट्रिप्समध्ये असं लिहिलं आहे की पेटंट शुड बी गिव्हन ऑन एव्हरी इन्व्हेन्शन असं लिहिलं आहे त्यांनी. पण इन्व्हेन्शन म्हणजे काय हे डिस्क्राईब नाही केलेलं, हे डिफाईन नाही केलेलं. मग भारतीय पेटंट कायद्याने काय केलेलं की व्हॉट आर नॉट इन्व्हेन्शन्स फॉर इंडियन पेटंट लॉ ह्याची एक मोठी यादी देऊन टाकली. म्हणजे जरी तुमचं संशोधन नॉवेल असेल, जरी नॉन ऑब्व्हियस असेल, जरी इंडस्ट्रियली ॲप्लिकेबल असेल, तरी भारतीय पेटंट कायदा त्याला संशोधनच मानत नाही असं डिक्लेअर करून टाकलं आणि त्याची एक मोठी यादी दिली आहे. म्हणजे फॉर उदाहरणार्थ डायग्नोस्टिक्स, ज्याच्यामधून डायग्नोसिससाठी मदत होते, अशा कुठल्याही गोष्टी पेटंटेबल नाही आहेत भारतामध्ये. मेडिकल डिव्हाइसेस पेटंटेबल नाही आहेत, ह्याच्यामुळे लोकांचाच फायदा होईल अशा अनेक गोष्टी पेटंटेबल नाही आहेत असं भारताने सांगून टाकलं आहे. तर त्यात अजून एक गोष्ट आपण अशी केली, भारताने एक प्री ग्रँट प्रोव्हिजन म्हणून पेटंट लॉमध्ये आपल्या टाकली. म्हणजे बाकी सगळ्या जगामध्ये हे एकदम क्लासिकल गोष्टी आहेत, ह्या फक्त भारताच्या पेटंट कायद्यामध्ये आहेत. प्री ग्रँट पूर्ण जगामध्ये पेटंट मिळाल्यानंतर ते पब्लिश होतं. पब्लिश झाल्यानंतर अनेकांना कळतं की अरे हे चुकीचं पेटंट आहे, हे नॉवेल नाहीच आहे किंवा नॉन ऑब्व्हियस नाहीच आहे, किंवा मी हे कोर्टात जाऊन प्रूव्ह करू शकतो की हे दिलं जायला नको होतं. आणि मग त्याला अपोज करता येतं, ज्याला पोस्ट ग्रँट अपोजिशन म्हणता येतं.
पण जोपर्यंत त्या पोस्ट ग्रँट अपोजिशनचा निर्णय लागत नाही तोपर्यंत ती कंपनी त्या विकतच राहते. भारतामध्ये मात्र पेटंट हे द्यायच्या आधी पब्लिश केलं जातं, ज्याला प्री ग्रँट पब्लिकेशन म्हणतो आपण. आणि त्यामुळे प्री ग्रँट पब्लिश झालं औषधांवरती, विशेषतः औषधावरच्या एखाद्या इनोव्हेटर कंपनीचं पेटंट पब्लिश झालं रे झालं की त्याच्यावरती धडाधड जेनरिक कंपन्या ज्या भारतातल्या आहेत त्यांची अपोजिशन्स पडतात. म्हणजे एका पेटंटवर समजा 25 अपोजिशन फाईल झाली तर त्या सगळ्याचे निकाल लागेपर्यंत पेटंट ग्रँटच होत नाही. आता काही वेळेला ती अपोजिशन उगीच टाकलेली असतात, पण अनेक वेळेला ती खरीही असतात. आणि भारतामध्ये आपल्याला चुकीची पेटंट ग्रँटच करायला नको आहेत, कारण एकदा ते ग्रँट झालं की मोनोपोली क्रिएट होणार. सो ही प्री ग्रँटची जी सुविधा आहे ती भारताशिवाय इतर कुठेही नाही, त्यामुळे भारतात पेटंट होणं फार कठीण आहे. दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतामध्ये सेक्शन 3D नावाचा एक प्रकार आहे पुढचा. हे सेक्शन 3D समजवण्याआधी मी तुम्हाला एक अतिशय घातक पद्धत भारतीय कंपन्या ज्या वापरतायत ती मी तुम्हाला सांगू इच्छिते. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, ज्याला जा पुढे तुम्ही अजून पेटंट एव्हरग्रीनिंग असेल. सो ज्याला पेटंट एव्हरग्रीनिंग अजून पुढे अजून पुढे अजून अजून ठीक आहे, थांबा इथे. सो पेटंट एव्हरग्रीनिंग म्हणजे काय तर एक आज असं झालेलं आहे की भारतामध्ये कुठल्याही फार्मा कंपन्यांच्या ज्या रिसर्च पाईपलाईन्स असतात त्या आता आटायला लागल्या आहेत. म्हणजे त्यांना काही इनोव्हेटर कंपन्या ज्या आहेत मोठ्या मोठ्या बायर वगैरे सारख्या अमेरिकन युरोपियन, त्यांना आता काहीच नवीन सापडत नाही, नवीन औषधच सापडत नाही. नवीन औषध सापडत नाही म्हणजे पेटंट नाही, पेटंट नाही म्हणजे मोनोपली नाही, मोनोपली नाही म्हणजे मुबोला दाम नाही. जो प्रचंड कितीतरी हजार पट नफा कमवायचा जातो तो मिळत नाही. मग एवढा मोठा डोलारा चालवायचा कसा? तर त्यांनी एक अतिशय भयानक पद्धत आता शोधून काढली आहे ज्याला पेटंट एव्हरग्रीनिंग असं म्हणतात. म्हणजे काय करतात की पेटंट जेव्हा संपत येतं एखाद्या औषधावरचं, म्हणजे समजा क्लोपिडोग्रेल नावाचं एक औषध आहे जे रक्तामध्ये ज्या गुठळ्या होतात ना त्या होऊ नयेत म्हणून दिलं जातं. सो क्लोपिडोग्रेलचं औषध समजा माझं 1 वर्षानंतर त्याच्यावरचं पेटंट आता एक्सपायर होणार आहे, तर मी आज काय करायचं की असं म्हणायचं की नाही नाही ॲक्च्युली क्लोपिडोग्रेलला घेतलं ना की पोटामध्ये त्याचं डेसमिथाईल क्लोपिडोग्रेल बनतं आणि हे डेसमिथाईल क्लोपिडोग्रेल हे खरं इफेक्टिव्ह आहे, क्लोपिडोग्रेल नाही. आणि मग त्याच्यावरती आता आम्ही परत पेटंट फाईल करतो. आलं लक्षात? म्हणजे पुढच्या वर्षात जे औषध एक्सपायर होणार होतं त्याच्यावरती मी 1 वर्ष आधी एक्सपायर व्हायच्या आधी नवं पेटंट फाईल केलं बारीकसं चेंज करून त्याच्यामध्ये, आणि मग त्याचं लाईफ परत पुढे 20 वर्ष वाढलं. अर्थात क्लोपिडोग्रेल 1 वर्षांनी आउट ऑफ पेटंट होतं, पण मग मी डॉक्टरांना काय सांगते की हे डेसमिथाईल क्लोपिडोग्रेल हे खरं इफेक्टिव्ह औषध आहे, हां तुम्ही क्लोपिडोग्रेल लिहू नका, हेच लिहा. त्याच्यामुळे डॉक्टरही तेच औषध लिहितात आणि ते अजून 20 वर्षांनी एक्सपायर होणार असतं. खरं तर तुम्ही साधं क्लोपिडोग्रेल घेतलं तरी पोटात जाऊन त्याचं तेच बनणार असतं आणि ते काम करणार असतं, पण हे पेशंटना तर कळूच शकत नाही. डॉक्टरांना कधी कधी कळत नाही किंवा कधी कधी कळून ते न कळल्यासारखं करतात आणि ते लिहितात मोनोपली औषध. म्हणजे त्यामुळे ज्या औषधाची किंमत 1 वर्षानंतर अतिशय कमी झाली असती ती तेवढ्याच महागड्या किमतीला आपण घेत राहतो आणि ही अतिशय घातक प्रथा आहे. आणि यू वोंट बिलीव्ह की अशा पद्धतीने फार्मा कंपन्यांनी औषधाचे आयुष्य जी 20 वर्षात संपायला हवी होती पेटंटची ती 68 ते 70 वर्षापर्यंत वाढवलेली आहेत. 20 वर्षामध्ये गेल्या कॅनडामध्ये फाईल झालेल्या पेटंट फाईल झालेल्या औषधांपैकी फक्त 5% औषधांमध्ये खरंच काहीतरी नवीन होतं, बाकी सगळी एव्हरग्रीन होती 95%, ज्याच्यावरती पेशंटनी प्रचंड पैसे मोजले. अमेरिकेमध्ये जी औषधांवरती पेटंट्स दिली जातात त्यातली 3/4 औषधांमध्ये काहीही नवा बेनिफिट नसतो, फक्त एव्हरग्रीन केलेलं असतं आणि औषध कंपन्यांच्या तुंबड्या भरत राहतात आणि पेशंटच्या खिशातनं पैसे जात राहतात. तर ह्याला विरोध करणारा एकमेव क्लास फक्त भारताच्या पेटंट कायद्यामध्ये आहे आणि ज्याला आपण सेक्शन 3D असं म्हणतो. तो गेला मागे की पुढे? सो भारताच्या पेटंट कायद्यामधला जो सेक्शन 3D आहे तो काय सांगतो
की एनी न्यू फॉर्म ऑफ ऑलरेडी एक्झिस्टिंग सबस्टन्स इज नॉट पेटंटेबल इन इंडिया. एखाद्या औषधाचा जर नवीन फॉर्म तुम्ही बनवला तर तो भारतामध्ये पेटंटेबल नाही, अनलेस तुम्ही असं सिद्ध करून टाकवा की जुन्या औषधापेक्षा त्याच्यावरती 30 ते 40% थेराप्युटिक बेनिफिट आहे. हे जर तुम्हाला प्रूव्ह करता आलं तर तुम्ही पेटंट देऊ शकता, अदरवाईज तुम्ही पेटंट फाईल करू शकत नाही भारतात. म्हणजे आता क्लोपिडोग्रेलचं जे डेसमिथाईल क्लोपिडोग्रेल बनवलं ते नव्या ऑलरेडी एक्झिस्टिंग सबस्टन्सचा नवा फॉर्म होता, बरोबर. डेसमिथाईल क्लोपिडोग्रेल हा क्लोपिडोग्रेलचाच नवा बदललेला फॉर्म आहे आणि त्याच्यावरती काहीही थेरॉप्युटिक ॲडव्हान्टेज नाही, तर सगळं जग त्याला पेटंट देईल पण भारत देणार नाही. आणि हा जो क्लासिक गोष्ट आहे ती फक्त भारताच्या पेटंट कायद्यामध्ये आहे आणि ह्याच्यामुळे या सगळ्या औषध कंपन्यांचा हा जो एव्हरग्रीनिंगचा बिझनेस आहे तो भारतात येऊन बंद पडतो. आता पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली प्री ग्रँट अपोजिशन, दुसरी गोष्ट सांगितली मी हे सेक्शन 3D इंडियाचा जो ह्या गोष्टींवरती पेटंट देत नाही, आणि तिसरी गोष्ट आहे कंपल्सरी लायसन्सिंग. कंपल्सरी लायसन्सिंग म्हणजे काय की समजा एखाद्या औषधाला भारतात पेटंट मिळालं आहे आणि ते अतिशय समजा असं कधीतरी झालं की एखादी नॅशनल इमर्जन्सी आली, एखाद्या रोगाची प्रचंड मोठी साथ आली आणि त्याच्यावरचं औषध पेटंटेड आहे, तर ते खूप महाग आहे आणि खूप लोक मरायला लागले, तर अशा वेळी भारतीय गव्हर्नमेंट त्याच्यावरती कंपल्सरी लायसन्स देऊ शकतं. ह्याचा अर्थ असा की त्याच्यावरचं पेटंट हक्क झुगारून द्यायचे आणि इंडियन कंपनीला सांगायचं की तुम्ही हे बनवा आणि ते स्वस्तात विका, कारण की देर इज अ नॅशनल इमर्जन्सी. सो द गव्हर्नमेंट हॅज टू थिंक इन फेवर ऑफ पब्लिक अँड नॉट द कंपनी. किंवा दुसरी गोष्ट की पेटंट मिळालंय पण ते औषध इतकं प्रचंड महाग आहे की ते परवडूच शकत नाही लोकांना, अशा वेळी सुद्धा भारतीय गव्हर्नमेंट कंपल्सरी लायसन्स देऊ शकतं. तिसरी गोष्ट, औषधावरती पेटंट दिलेलं आहे ते महाग नाही आहे विशेष, पण ते अवेलेबलच नाही आहे, म्हणजे ते बनवून विकलंच जात नाहीये, फक्त पेटंट घेऊन ब्लॉक करून ठेवलेलं आहे, म्हणजे मी विकणार नाही कोणाला विकूही देणार नाही. असं जर 3 वर्ष केलं पेटंट मिळाल्यापासून तर भारतीय गव्हर्नमेंट त्या औषधावर कंपल्सरी लायसन्स देऊ शकतं. अर्थात पहिल्यांदा असं होतं की व्हॉलंटरी लायसन्स मिळण्याचा प्रयत्न होतो, म्हणजे एखाद्या इंडियन जेनेरिक कंपनीला सांगितलं, इंडियन जेनेरिक कंपनी त्या इनोव्हेटर कंपनीकडे जाऊन म्हणते की तुम्ही बनवत नाहीये ना किंवा तुम्हाला परवडत नाही विकायला, तर हे आम्ही बनवून विकतो आणि ह्याच्या अगेन्स्ट तुम्हाला 30% रॉयल्टी देतो. हे जर झालं तर ठीक आहे, पण ते जर निगोसिएशन्स फेल झाले तर ती कंपनी, इंडियन जेनेरिक कंपनी, भारतीय गव्हर्नमेंटकडे कंपल्सरी लायसन्स देण्यासाठी अर्ज करू शकते आणि भारतीय गव्हर्नमेंट ते देऊ शकतं. कंपल्सरी लायसन्सची प्रोव्हिजन भारताच्या पेटंट कायद्यामध्ये 1970 सालापासून होती, पण ते पहिलं कंपल्सरी लायसन्स आपण आत्ता 2012 मध्ये दिलं. पण जरी आपण ते दिलं नाही तरी त्याचं बुजगावणं कायम होतं की जर मी स्वस्तात विकलं नाही किंवा अवेलेबल करून दिलं नाही तर भारताच्या कायद्यामध्ये ही प्रोव्हिजन आहे आणि ते केव्हाही कंपल्सरी लायसन्स देऊ शकतील आपल्या औषधावरती. तर ह्या 3 गोष्टीमुळे जगभरातल्या औषध कंपन्या भारतावरती भयंकर उखडलेल्या आहेत सध्या. आता भारताला या अशा प्रकारच्या चेंज्ड पेटंट कायद्याची गरज आहे का? ऑफकोर्स आहे. आता हे तुम्ही बघताय की हेल्थकेअर स्पेंडिंग इन पब्लिक अँड प्रायव्हेट सेक्टर मी तुम्हाला दाखवलंय. चायना आणि ब्राझील हे आपल्यासारखे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत आणि USA UK हे डेव्हलप्ड कंट्रीज आहेत. निळ्या रंगातला जो बार आहे तो तुम्हाला हेल्थकेअर स्पेंडिंग बाय पब्लिक म्हणजे गव्हर्नमेंटचं दाखवतोय आणि लाल रंगाचा बार हा प्रायव्हेट म्हणजे जो आपल्या खिशातनं जातो तो. सगळ्या देशांपेक्षा भारताचा निळा बार किती खाली आहे बघा. म्हणजे भारतीय सरकार फक्त 30% स्पेंड करतं आणि 69% आपल्या खिशातनं जातात, जे की चायनाचं आपल्यापेक्षा खूप बरं आहे, ब्राझीलचंही बरं आहे, US आणि UKचं तर बरंच बरं आहे. पुढे पर कॅपिटा एक्सपेंडिचर ऑन हेल्थ ॲट ॲव्हरेज रेट भारत किती स्पेंड करतो? कुठे आहोत आपण बघा. $44 कम्पेअर्ड टू $7,960 इन US आणि चायना सुद्धा 191, ब्राझील 734. पुढे टोटल एक्सपेंडिचर ऑन हेल्थ ॲज पर्सेंटेज ऑफ GDP. सी वेअर वी आर.
4.2% आपण GDPच्या फक्त हेल्थवरती स्पेंड करतो. हे जे सगळे आहेत हे मी तुम्हाला दाखवते, हे WHOनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी पब्लिश केलेले ह्युमन डेव्हलपमेंट इंडायसेस आहेत. आणि ह्यानुसार तुमच्या लक्षात येईल की भारत हा फारच मागासलेला देश आहे जर तुम्ही हे गृहीत धरलं तर. पण पुढे जा. शिवाय आपल्याकडे भारतात डबल बर्डन ऑफ डिसीजेस आहे. म्हणजे काय की आपण त्यांच्याकडून त्यांचे घेतलेले लाईफस्टाईल डिसीजेस आहेतच, कॅन्सर, डायबेटीस, आणि आपले स्वतःचे इन्फेक्शियस डिसीजेस आहेत, डायरिया, न्यूमोनिया, व्हायरल फिवर, मलेरिया, जे बाकी कुठे नाही आहेत. सो इन्फेक्शनमुळे होणारे आपले होतेच आणि त्यांचे हे घेतले आपण, असे डबल बर्डन ऑफ डिसीजेस भारतामध्ये आहे. सो हे सगळं लक्षात घेतलं तर भारत हा मागासलेला देश आहे असं आपल्याला म्हणायला लागेल. पण पुढे जाऊन तुम्ही पाहिलं भारताच्या फार्मा इंडस्ट्रीची परिस्थिती तर बघा, 3rd लार्जेस्ट इन द वर्ल्ड. भारतामध्ये आज सांगण्यासारखी गोष्ट अशी की US मध्ये जर तुम्हाला औषधं एक्सपोर्ट करायची असतील तर US FDA कडून तुमच्या फार्मा कंपनीला मान्यता घ्यायला लागते. आज अमेरिकेच्या बाहेरचे US FDA अप्रूव्ड प्लांट्स सगळ्यात जास्ती भारतामध्ये आहेत. इतके जास्ती आहेत की US FDAला ऑडिट करायला जी लोक पाठवायला लागायची प्लांट्सच्या, ते परवडे ना त्यांना इतक्या लोकांना पाठवायला. सो US FDA नाव हॅज अ ऑफिस इन इंडिया, जे कुठंच नाही आहे जगात, फक्त भारतामध्ये. सो हे जर तुम्ही पाहिलं फार्मा इंडस्ट्रीचं स्टेटस तर आपण फारच डेव्हलप्ड आहोत असं वाटतं, आणि आधीचं पाहिलं तर फारच मागासलेले आहोत असं आपल्याला वाटतं. म्हणजे मी जे तुम्हाला IP लॉच्या बॅलन्सबद्दल सांगत होते तर मग तो कुठे पाहिजे. आणि ह्याशिवाय अजून गमतीची गोष्ट अशी की आपली स्वतःची जेनरिक इंडस्ट्री आहे, तिच्याबद्दलही आपल्याला विचार करायला पाहिजे. सो आपण ह्या दोन्हीच्या मध्ये कुठेतरी अडकलेलो आहोत आणि म्हणून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कायद्याची अतिशय गरज आहे. चला पुढे अजून. सो मी हे तुम्हाला सगळं सांगितलं की सेक्शन 3D काय आहे, कंपल्सरी लायसन्सिंग काय आहे वगैरे, हे सगळं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. 2012 सालामध्ये शेवटाकडे येतोय आपण व्याख्यानाच्या, तर सेक्शन 3Dचा उपयोग काय आहे हे मी तुम्हाला सांगते. ग्लिव्हेक या औषधाबद्दल ऐकलंय तुम्ही कधी? 2012 मध्ये ह्या औषधांनी खूप मोठ्या हेडलाईन्स बनवल्या. म्हणजे मला वाटतं पेटंट केसमध्ये एखाद्या न्यूजपेपरमध्ये हेडलाईन फ्रंट पेजवर यायची ही पहिली वेळ होती. ग्लिव्हेक किंवा हे जे औषध आहे हे इमॅटिनिब मेसायलेट असं त्या औषधाचं नाव आहे, आणि हे नोवार्टिस या स्विस कंपनीचं औषध आहे, आणि हे अतिशय इफेक्टिव्ह आहे एका प्रकारच्या ब्लड कॅन्सरवरती. ब्लॉकबस्टर ड्रग आहे त्यांचा. तर नोवार्टिसनी काय केलं होतं, ही क्लासिक केस ऑफ पेटंट एव्हरग्रीनिंग आहे. तुम्हाला सांगते मी, ह्यांनी पहिल्यांदा इमॅटिनिब हे औषध बनवलं, त्याच्यावर पेटंट फाईल केलं. ही 2005च्या आधीची गोष्ट होती, त्याच्यामुळे त्यांनी भारतात पेटंट घेऊ शकले नाहीत ते ह्याच्यावरती. त्यानंतर त्यांनी इमॅटिनिबचं एक सॉल्ट बनवलं. जेव्हा इमॅटिनिबचं पेटंट एक्सपायर होत आलं तेव्हा इमॅटिनिब मेसायलेट नावाचं एक सॉल्ट बनवलं. आता औषधाचं सॉल्ट बनवून पाहणं हे अतिशय ऑब्व्हियस आहे, पण तरी या इमॅटिनिब मेसायलेटवर पण त्यांना पेटंट मिळालं. त्यानंतर जेव्हा तरी त्यांची हाव भागली नाही. मग जेव्हा इमॅटिनिब मेसायलेटवरचं पेटंट एक्सपायर व्हायला आलं तेव्हा त्यांनी बीटा क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ इमॅटिनिब मेसायलेट असं 3rd बनवलं, जे हे ग्लिव्हेक आहे. आणि ह्याच्यावरती त्यांनी भारतामध्ये 2005च्या आधी एक्सक्लुझिव्ह मार्केटिंग राईटसाठी अप्लाय केलं. या बीटा क्रिस्टलाइन फॉर्म ऑफ इमॅटिनिब मेसायलेटवरती 44 देशांमध्ये त्यांना पेटंट मिळालेलं होतं, आणि इट इज अ ब्लॉकबस्टर ड्रग फॉर नोवार्टिस. आणि भारतातही तेव्हा प्रोडक्ट पेटंट देत नव्हते, त्याच्यामुळे त्यांना मोनोपली दिली गेली. जेव्हा 2005 मध्ये त्यांचा मेलबॉक्स उघडला तेव्हा त्यांना कळलं की हे औषध हे सेक्शन 3D प्रमाणे न्यू फॉर्म ऑफ ऑलरेडी एक्झिस्टिंग सबस्टन्स आहे. मग त्यांना असं सांगण्यात आलं की तुम्ही प्रूव्ह करा की आधीच्या औषधापेक्षा हे खूप जास्त इफेक्टिव्ह आहे, जे त्यांना प्रूव्ह करता आलं नाही. त्यांच्याकडे काहीही डेटा नव्हता. त्यामुळे 44 देशांनी ज्या औषधाला नोवार्टिस सारख्या बलाढ्य कंपनीला पेटंट दिलेलं होतं तिच्यावरचं पेटंट भारताने नाकारलं. भारताने नाकारल्याच्या आधी ग्लिव्हेक हे औषध 1,20,000ला मार्केटमध्ये मिळत होतं. जेव्हा हे पेटंट नाकारलं गेलं तेव्हा अर्थात त्याचं जेनरिक व्हर्जन मार्केटमध्ये आलं आणि ते 10,000 रुपयाला 20,000 रुपयाला असं मिळायला लागलं. हे झालं 2012 मध्ये. आणि हे झाल्यानंतर सगळ्या फार्मा कंपन्या भारतावरती प्रचंड खवळल्या. त्यानंतर लगेचच आपण अजून एक आगळीक केली की सोराफेनिब नावाचा एक ड्रग आहे. पुढे
कंपल्सरी लायसन्सिंग बद्दल आपण बोललो पुढे. तर हे जे ड्रग आहे सोराफेनिप, ज्याला नेक्सावर असं म्हणतात, बायर ही प्रचंड मोठी जर्मन अमेरिकन जायंट इनोव्हेटर फार्मा कंपनी आहे. हे औषध अतिशय उपयुक्त आहे किडनी आणि लंगच्या कॅन्सरवरती. हे ह्याला औषधाला भारताने पेटंट दिलं. एका ट्रीटमेंट सायकलची किंमत ह्या औषधाची होती 3,20,000 रुपये. आणि हे औषध एक्झॉर्बिटंटली प्राइस्ड होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते मिळतही नव्हतं, फक्त मेट्रोजमध्ये मिळायचं, बाकी ठिकाणी मिळत नव्हतं. नाटको फार्मा ही हैदराबादची एक इंडियन जेनेरिक कंपनी आहे. त्यांनी नोवार्टिसला रिक्वेस्ट केली की ह्याच्यावरती व्हॉलंटरी लायसन्स द्या. ते निगोसिएशन्स फेल झाले आणि ग्लिवेक नंतर 6-7 महिन्यात भारताने नेक्सावर या औषधावरती नाटको फार्माला आपलं पहिलं कंपल्सरी लायसन्स दिलं. आता हे औषध बाजारात 7,800 रुपयाला मिळतं. आणि ह्या 2 गोष्टी ज्या भारताने केल्या त्याच्यामुळे आपण ह्या ज्या बलाढ्य फार्मा कंपन्या आहेत त्यांच्या अक्षरशः शेपटावरती पाय दिले. यानंतर आता भारतीय गव्हर्नमेंटवरती प्रचंड प्रेशर आहे भारताचा पेटंट कायदा बदलण्याचा. काय नको आहे ह्या कंपन्यांना सगळ्या? एक तर त्यांना या बिग फार्मा लॉबीचं काय म्हणणं आहे की तुमचं सेक्शन 3D तुमच्या कायद्यातून काढून टाका, प्री ग्रँट अपोजिशन काढून टाका, आणि तिसरी गोष्ट कंपल्सरी लायसन्सिंग काढून टाका. या 3 गोष्टी तुमच्या पेटंट कायद्यात आम्हाला नकोत. पहिल्यांदा निवडून आल्यानंतर जेव्हा आपले पंतप्रधान अमेरिकेत गेले, ज्या पहिल्या वारीची त्यांच्या प्रचंड चर्चा झाली मीडियामध्ये, तेव्हा हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा होता मोदी आणि ओबामांच्या चर्चेमधल्या, भारताचा पेटंट कायदा हा, ज्याला अजिबात हवा मिळाली नाही मीडियामध्ये. म्हणजे अगदी मोदी चांदीचा ग्लास घेऊन कसा फिरतायत वगैरे त्याच्यावरती पण स्टोरीज बदल्या, पण ह्याच्याबद्दल कुठलंही मीडिया काही बोलताना दिसलं नाही. कदाचित मीडियामध्ये कोणाला हे कळलंच नाही किंवा ह्याला काही TRP नाही, पण तुमच्या लक्षात आलं असेल की ही किती महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी. तर हे प्रचंड प्रेशर भारतीय गव्हर्नमेंटवरती आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यासाठी USTR म्हणजे युनायटेड स्टेट्स ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह ही एक जी एजन्सी आहे ती दरवर्षी एक यादी, ग्लोबल IP इंडेक्स नावाची एक यादी प्रसिद्ध करत असेल. आत्ता अगदी 2 महिन्यापूर्वी तुम्ही वाचलं असेल की 38 देशांचा ग्लोबल IP इंडेक्स या USTRने पब्लिश केला. त्याच्यामध्ये भारताचा नंबर 37वा आहे, सगळ्यात खालचा. म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे की जे कुठल्या देशामधला IP उत्तम आहे त्यांना ते 1 नंबर देणार. उत्तम आहे म्हणजे त्यांना सोयीस्कर आहे त्यांना, कारण US ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह US कोण आहे हे इव्हॅल्युएशन करणार, एखाद्या न्यूट्रल बॉडीने ते करायला पाहिजे. आणि मग त्यांचं असं म्हणणं आहे की हे गेले 6 वर्ष भारत प्रायोरिटी वॉच लिस्टमध्ये आहे, म्हणजे नेहमी या यादीमध्ये शेवटचे आपण येतो. आणि आपण जर असे सतत येत गेलो म्हणजे आपल्यावरती प्रेशर टाकणं येते की हे तुम्ही इम्प्रूव्ह करा, नाहीतर तुम्ही खाली आहात. आणि खाली आहात म्हणजे यू आर लाईकली टू फेस ट्रेड रिटॅलिएशन्स, म्हणजे तुमच्या ड्युटी फ्री हे कमी होईल वगैरे अशा धमक्यांचा तो प्रकार आहे. तर त्यांची गंमत अशी आहे की ते भारतात विकणं थांबवूच शकत नाहीत, कारण भारतासारखं मार्केटच नाही दुसरं औषधांना. एवढा मोठा देश आणि इतकी आजारी लोक कुठेही सापडत नाही, त्याच्यामुळे त्यांना इथे विकणं भाग आहे. इथे विकायचं तर पेटंट फाईल करणं भाग आहे, पण पेटंट फाईल करायचं तर हे सगळं मध्ये येतं, म्हणून ते बदला. 100 ओबामा गव्हर्नमेंटमधल्या सिनेटर्सनी ओबामांना असं पत्र दिलंय, जसं मोदींना US व्हिसा देऊ नका म्हणून दिलं होतं तसं असंही पत्र दिलंय की भारताला त्यांचा पेटंट कायदा बदलायला लावा. असा प्रचंड प्रेशर आपल्यावरती आहे. मोदी जाण्याच्या आधी निर्मला सीतारामन हे आपल्या इंडस्ट्रियल मिनिस्टर आहेत, त्यांनी मीडियामध्ये एक असं स्टेटमेंट केलं की इंडिया डज नॉट हॅव अ IP पॉलिसी ॲट ऑल. जेव्हा की मी तुम्हाला सांगते की मी तुरीनमध्ये शिकत होते आणि मला जगभरातले IP मधले जे अतिशय नाणावलेले लोक आहेत ते येऊन शिकवत होते. प्रोफेसर कार्लोस कोरिया हे अर्जेंटिनाचे एक प्रोफेसर आहेत जे WTOचे पेटंट फार्मास्युटिकल पेटंटवरचे कन्सल्टंट आहेत, जे आम्हाला शिकवायला आले. आणि त्यांनी मला असं सांगितलं की भारत सगळ्या डेव्हलपिंग कंट्रीजना शिकवतोय की जेनेरिक मेडिसिन स्वस्तात स्वस्त आपल्या जनतेला कसे उपलब्ध करून द्यायचे, आणि आम्ही सगळे तुमच्या पावलावरती पाऊल ठेवून चालतो आहोत. हे एक ह्यातला अतिशय शिकलेला तज्ज्ञ असं म्हणाला. जेव्हा की आपले मिनिस्टर असं म्हणतात की भारतामध्ये IP पॉलिसीच अस्तित्वात नाही, म्हणजे आता ती आम्हाला बदलायला हवी आहे असं त्याचं म्हणणं आहे. नोवार्टिसचं जे केस होती तेव्हा नोवार्टिसला जेव्हा हे पेटंट नाकारलं गेलं तेव्हा नोवार्टिसने आपल्यावरती अनेक केसेस केल्या इंडियन गव्हर्नमेंटवरती.
त्यातलं त्यांचं एक असं म्हणणं होतं की भारताचं सेक्शन 3D पेटंट कायद्यामधला हा ट्रिप्सची कंप्लायंटच नाही आहे, त्याच्यामुळे तो काढलाच पाहिजे. ही सुप्रीम कोर्टात केस चालली. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तो ट्रिप्सची कंप्लायंट आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार भारताच्या सुप्रीम कोर्टाला नाहीच आहे, ज्युरिस्डिक्शन नाही आहे. कुणी ठरवायला पाहिजे हे? तर WTOची जी डिस्प्यूट सेटलमेंट बॉडी आहे, ज्यांनी ट्रिप्स बनवलंय, लेट देम डिसाईड. सो तुम्ही जा आमच्या विरोधात तिथे, आणि त्यांनी जर असं म्हणलं की तो ट्रिप्स कंप्लायंट नाही आहे तर आम्ही तो काढू. पण ते तिथे जात नाहीत, कारण त्यांना माहिती आहे की तो ट्रिप्स कंप्लायंट आहे. आणि जर एकदा WTOच्या डिस्प्यूट सेटलमेंट बॉडीने हे सांगितलं की भारताचं सेक्शन 3D हा ट्रिप्स कंप्लायंट आहे, तर इतर अनेक देश तसं करायला लागतील, ऑलरेडी करायला लागलेले आहेत. अर्जेंटिना, थायलंड आणि इंडोनेशिया या 3 देशांनी त्यांच्या पेटंट कायद्यामध्ये ऑलरेडी सेक्शन 3D सारखे सेक्शन्स घातले आहेत. आणि एकदा जर WTOनी सांगून टाकलं की हे चालेल तर मग सगळेच करतील, म्हणून ह्याला न्यायलाच नको. पण इथे फक्त आरडाओरडा करत राहा की तो कंप्लायंट नाही, पण हे प्रूव्ह करू नका. सो असं हे सगळं चालू आहे. मोदी अमेरिकेत जाऊन आल्यानंतर त्यांनी एक डिक्लेरेशन केलं की भारत एक IP वर्किंग ग्रुप स्थापन करेल, ज्याच्यामध्ये भारताचे आणि अमेरिकेचे स्कॉलर असतील, भारताचे आणि अमेरिकेचे स्कॉलर असतील, आणि त्यांनी जे काही सजेशन्स सांगितले जातील त्यांच्या दोघांच्या चर्चेतून भारताच्या पेटंट कायद्यावर, ते आम्ही मान्य करायला बांधील आहोत. भारताच्या पेटंट कायद्याचा अभ्यास करायला अमेरिकन स्कॉलर्स का हवेत? भारतामध्ये स्कॉलर्स नाही आहेत, भरपूर आहेत. पण तरी तो IP वर्किंग ग्रुप स्थापन झालेला आहे. आणि आमच्यासारखे लोक ज्यांना हे काय चाललंय ते कळतंय, आम्ही सगळ्यांनी अनेक पत्र लिहिली आहेत. आता काय होतं बघूया. पण असं दिसतंय की आपण आता वी आर ऑन द वर्ज ऑफ गिव्हिंग अप. आपण आता हे ऐकायचं ठरवणार आहोत असं दिसतंय. आणि हे जर आपण ऐकलं तर भारताचं जे हे फार्मसीचं स्टेटस आहे जगाच्या, म्हणजे भारत जो स्वस्त जेनरिक औषधं सगळ्या जगाला उपलब्ध करून देतो, ते बंद होणार आहे. सगळ्या जगातल्या गरीब देशांना हे मिळणं बंद होणार आहे. एक छोटीशी गोष्ट सांगते आणि माझं लेक्चर संपवते मी, की 1990 ते 2000च्या दशकामध्ये आफ्रिकेमध्ये एक प्रचंड मोठा एड्सचा क्रायसिस झाला. ह्याच्यामध्ये मिलियन्स ऑफ पीपल डाईड, म्हणजे जी जगातली सगळ्यात मोठी जिनोसाईड समजली जाते. पण ते सगळे काळे लोक होते, त्याच्यामुळे जगाला त्याच्याशी काही घेणं नव्हतं. पण इतके लोक मेले की आफ्रिकेमध्ये अनाथ, म्हणजे आई वडील दोघंही मरून गेल्यामुळे अनाथ मुलांचं काय, हा मोठा प्रश्न निर्माण झाला. किंवा कॉफिन्स बनवतात पुरण्यासाठी, ती कॉफिन बनवणारी इंडस्ट्री ही सगळ्यात फ्लरिशिंग इंडस्ट्री तेव्हा आफ्रिकेतली होती. इतकी वाईट परिस्थिती होती. एड्सवरची औषधं, एड्स खूप कमी करणारी औषधं मार्केटमध्ये उपलब्ध होती, पण ती सगळी पेटंटेड होती, अमेरिकन आणि युरोपियन कंपन्यांनी बनवलेली. आणि त्यांना काहीही फरक पडला नाही, इतके लोक मरत होते तरी. आफ्रिकन देशांच्या गव्हर्नमेंटनी त्यांना अनेक वेळेला रिक्वेस्ट केली की ह्या किमती कमी करा, आम्हाला परवडत नाही, कारण त्यांच्या पेटंट कायद्यामध्ये कंपल्सरी लायसन्स नव्हतं. आणि ही जुनी गोष्ट आहे 2000 सालातली. कोणीही ऐकलं नाही, इतकी लोक मरत होती. अशा वेळेला सिप्ला ही जी इंडियन कंपनी आहे आणि तिचे मालक जे आहेत युसुफ हमीद, तर त्यांनी असं ठरवलं, त्यांच्याकडे ह्या औषधांची जेनरिक व्हर्जन्स अतिशय स्वस्तात बनवून तयार होती. आणि ते म्हणाले की मी ही अतिशय स्वस्तात आफ्रिकन कंट्रीजना द्यायला तयार आहे. त्यातलं जे आईपासून मुलाला होऊ नये एड्स, पोटातल्या बाळाला, म्हणून जे औषध आहे ते तर मी फुकट द्यायला तयार आहे. पण हे जर त्यांनी सुरू केलं असतं तर ह्यांचे धंदे बसले असते. त्याच्यामुळे सिप्लावरती प्रचंड प्रेशर होतं त्यांनी हे करू नये म्हणून. पण त्या विरोधात आपण खूप मोठा लढा दिला, आफ्रिकन कंट्रींनी खूप मोठा लढा दिला. आणि सिप्ला ही आपली भारतीय कंपनी होती जिने अतिशय स्वस्तात या देशांना ही औषधं उपलब्ध करून दिली. आज सिप्लाचा स्वतःचा प्लांट आहे आफ्रिकेमध्ये. मी ह्या विषयावरती एक काय म्हणतात ज्याला आपण ड्रामॅटाइज्ड नॉन फिक्शन म्हणतो ना आपण, म्हणजे कादंबरीच्या स्वरूपामध्ये मी एक लिहिते आहे, जिला 4 हिरो आहेत वगैरे असं सगळं आहे. कारण की मला असं वाटतं की ही स्टोरी लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. पण ते जर खूप टेक्निकल केलं तर लोक वाचणार नाहीत. आणि त्याच्यात त्या घटनांमध्ये खूप नाट्य आहे, खूप ड्रामा आहे. आणि शेवटी कसे ते सक्सीड झाले, त्यांच्यावरती किती आरोप केले गेले की तुमची औषधं डुप्लिकेट आहेत, खराब आहेत वगैरे. तर त्यातनं म्हणजे हे जे काम आहे आपलं भारताचं, हे सगळं बंद होईल जर हे सगळं काढायला लागलं तर. सो लेट अस होप की वी विल स्टँड अगेन्स्ट ऑल दीज ऑड्स, आणि आपण ह्या प्रेशरला बळी न देता
या क्षेत्रातलं आपलं जे चांगलं काम आहे ते पुढे चालू ठेवू असं वाटतं मला. ह्याच्याशी रिलेटेड हे जी घटना मी तुम्हाला सांगितली त्याच्यावरती एक अतिशय सुंदर फिल्म 3 वर्षापूर्वी बनली होती, जिचं नाव आहे फायर इन द ब्लड नावाचं. त्याचा एक 1.5 मिनिटाचं ट्रेलर आहे, ते मी तुम्हाला दाखवते. मिळाली तर ही फिल्म जरूर बघा. ही त्या एड्स क्रायसिस आणि युसूफ हमीदवरची फिल्म आहे आणि तेवढं बघून आपण